आपण कोण आहोत आणि आपण काय करू शकतो हे आपल्याला चांगलेच ठाऊक असते. आपल्यात चांगल्या क्षमता आहेत, त्याच कधीतरी नक्कीच आपल्या यशाचे कारण बनणार आहेत. गरज आहे ती फक्त संयमाची. आपण सर्वांपेक्षा थोडेफार नक्कीच वेगळे आहोत. तुमच्यासारखा दुसरा व्यक्ती असू शकतो, परंतु तुमच्या क्षमता, सवयी ह्या नक्कीच भिन्न असतात. त्यामुळे कुणाचे हुबेहूब अनुकरण करायचे नसते, किंबहुना ते तंतोतंत जुळणारेही नसते. असेच तत्वज्ञान अंगीकारत सरकारी नोकरीवर लाथ मारण्याचे धाडस दाखवत भजन क्षेत्रात एक वलय निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच पोखरण गावचे सुपुत्र बुवा समीर कदम. हल्लीच्या काळात अनेक जण प्रेरित होतात आणि त्या व्यक्तीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. अगदी अशीच सुशील गोठणकर यांच्या गायकीची छाप समीर कदम यांच्यावर पडली. पण त्यांनी त्यांना गुरुस्थानी मानत शिकण्याचा ध्यास घेतला. आपल्या गुरुची कॉपी न करता योग्य प्रकारे त्यांचे मार्गदर्शन घेतले आणि भजन क्षेत्रात समीर नावाचे एक सर्वसंपन्न व्यक्तिमत्व तयार झाले. मनाला भावणारा आवाज, कोणत्याही परिस्थितीत समायोजन करण्याची किमया आणि भजन असो वा डबलवारी, 2020 असो किंवा एखादी संगीत मैफिल, बुवा समीर कदम म्हणजेच खणखणीत नाणेच. अर्थात त्यांना या क्षेत्रात विरोधक निर्माण झाले. काही विरोधकांनी समीर कदम यांचे करिअर संपवण्याचा प्रयत्नही केला. मात्र अशातही त्यांनी अनेकांचे निकाल लावत आपण कच्च्या गुरुचे चेला नसल्याचे सिद्ध करत भजन क्षेत्रात एक वेगळा आयाम निर्माण केला. अशा या सुरेल गायकीचे भजनी बुवा समीर कदम यांना प्रहार डिजिटलच्या वर्धिष्णू शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. प्रहारच्या मुलाखत सतत आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. खरं तर आज गुरुपौर्णिमा. भारतीय संस्कृतीमध्ये हा दिवस व्यासपौर्णिमा म्हणून सुद्धा साजरा केला जातो. मातृऋण, पितृऋण आणि गुरुऋण हे प्रत्येक माणसावर असतात आणि अशाच या ऋणातून मुक्त होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती, वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये आहेत. खरं तर प्रत्येकाला गुरु लागतो आणि म्हणून संत कबीर म्हणतात की गुरु आणि देव जर समोर आला तर मी कोणाला नमस्कार करावा, आणि त्याचं उत्तर कबीर पुन्हा देतात आणि सांगतात गुरु आणि देव जर तुझ्या समोर आला तर पहिला नमस्कार हा गुरुला करावा, कारण गुरुमुळे तुला देव भेटलेला आहे. असं हे गुरुचं महती सांगणारं, गुरुला सातत्याने उच्चतम पदावर पोहोचवणारं अशी ही एक गुरुपौर्णिमा मी आपल्या सगळ्या मायबाप रसिकांना, आम्हाला बघत असलेल्या सगळ्या प्रेक्षकांना या गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्याला सगळ्यांनाच चांगले गुरु राहो आणि आपला जो प्रवास आहे तो खऱ्या अर्थाने गुरुच्या कृपेनं, सद्गुरूच्या कृपेनं चांगल्या प्रकारे बहरत जाओ अशा शुभेच्छा देतो. आणि आज आपण गुरुपौर्णिमा या विशेष कार्यक्रमामध्ये एक महत्वाच्या एका बुवांना भेटणार आहोत. खरं त्या बुवाचा एक वेगळा ट्रेड आहे, त्याचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. म्हणजे अभिमानानं आपल्याला सांगावं असं वाटेल की जिओ सारख्या कंपनीनं, जिओ सारख्या नेटवर्कनं ज्या बुवांची गायन टोन आपल्या कंपनीला देऊ केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने हा सिंधुदुर्गाचा सन्मान आहे. खऱ्या अर्थाने हा सन्मान आहे तो भजन कला क्षेत्राचा सन्मान आहे. आपण ज्या पंचरत्न ज्या मार्गाने गेली त्याच मार्गाने आपण जातो आणि आज युवा पिढी सुद्धा या मार्गाने मार्गक्रमण करत असताना दिसते. आणि असं असताना आज आपण ज्या बुवांना भेटणार आहोत, ज्या बुवांना आपण ऐकण्यासाठी बरेच दिवस वाट बघतोय, पण त्यांचं व्यस्त वेळापत्रक आणि मुंबईचे दौरे सतत असलेल्या डबलबाऱ्या यामुळे बुवा आमच्यापर्यंत पोहोचू शकले नव्हते. पण या गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आज आपण या बुवांना भेटणार आहोत. अर्थात हे बुवा आहे कुडाळचे सुपुत्र आणि पोखरण गावचे रहिवासी असलेले सन्माननीय समीरजी कदम बुवा. खरं तर लहानपणापासून डब्यापासून त्यांचा जो प्रवास सुरू झाला वाजवायचा, ते आज डबलबारी क्षेत्रामधील दिग्गज बुवा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. सुशीलजी गोठणकर बुवा यांचं त्यांनी त्यांच्याकडे त्यांनी धडे घेतले आणि त्यांची संगीतची मैफिल आहे ती अधिकच प्रभावी होत गेली. अशा या गुणी बुवांना, अशा या लौकिक प्राप्त बुवांना आज आपण भेटणार आहोत. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत असताना बुवा आपलं प्रहारच्या स्टुडिओत मनपूर्वक स्वागत. नमस्कार. प्रथमतः मी बुवा समीर कदम. आज माझ्यासोबत असणारे माझे पखवाज साथ संगत करणारे माझे पखवाज ओंकार तुखंडे मला चकवा किंवा टाळसाद करतायत ते हितेजी पिळणकर. आज माझ्यासोबत हे जे साथ संगत आहे त्यांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी प्रहार चॅनल यांचे माझ्या मंडळाच्या वतीनं
किंवा माझ्या वैयक्तिक कुटुंबियांच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. आज गुरुपौर्णिमा विशेष हा जो कार्यक्रम आपण आयोजित केला आणि मला जे आमंत्रित केले त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि मी प्रथमतः सुरुवात करतोय की आपली जी गुरुपौर्णिमा आहे त्याबद्दल गुरूंचं महत्व आणि ती जी प्रार्थना आहे ती मी सुरुवातीला गाण्याचा प्रयत्न करतोय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे तस्मै श्री गुरुवे तस्मै श्री गुरुवे. धन्यवाद. आज प्रथमतः या ठिकाणी आजचा हा गुरुपौर्णिमा उत्सव आज प्रहारच्या चॅनलच्या वतीनं या ठिकाणी साजरा होतोय आणि मला या ठिकाणी आमंत्रित केलंय. खरोखर आज जास्त मला काय बोलता येत नाही कारण भजनाच्या माध्यमातून जे काय बोलू शकतो ते मी सादरीकरण करत असतो. पण एखादी मुलाखत आज आमचे सन्माननीय सर प्राध्यापक जी खानोलकर सर आज माझी मुलाखत घेत आहेत. थोडीशी भीती आहे पण तरी सुद्धा संगीतमय आणि जे काय मला विचारतील त्याचं उत्तर चांगलं म्हणजे जे काय उत्तर देता येईल ते मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद सर, तुमचं लाख लाख आभार. धन्यवाद. आपण पहिल्यांदाच गुरुच्या चरणावर नतमस्तक झालात. गुरुपौर्णिमेला रसिकांना आपल्या सुरेल गायनातून सुरेल वादनातून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्यात. हे देत असताना जवळपास आपण 2 तप या कलाक्षेत्रामध्ये मुक्तपणे वावरत आहात आणि विशेष म्हणजे ह्या मुलाखतीचं एक विशेष मला म्हणजे आवर्जून इतर बुवांना सांगावं असं वाटेल की अनेक दिग्गज बुवा या ठिकाणी आले पण बऱ्याच बुवांनी पखवाज वादकांना या ठिकाणी येणं मात्र त्यांनी कदाचित कशामुळे टाळलं मला माहिती नाही किंवा त्यांना आणावं की नाही हे मला माहिती नाही. पण आज मात्र आम्ही तुम्हाला सांगितलं नव्हतं की पखवाज वादकांना घेऊन या, आम्ही तुम्हाला सांगितलं नव्हतं की तुम्हाला मंजीर वादकांना घेऊन या, पण तुम्ही मात्र ह्या सगळ्यांना घेऊन प्रहारच्या स्टुडिओमध्ये आलात आणि मला ह्यांच्या सगळ्यांसमवेत मुलाखत द्यायची आहे असं तुम्ही म्हटलात. याच्या मागचं नेमकं प्रयोजन काय? मुळात म्हणजे भजन म्हटल्यानंतर भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपवा, न म्हणजे नमावा हे भजन आहे बरोबर ना. भजन म्हटल्यानंतर नुसतं भजनी बुवा म्हणजे भजन होत नाही बरोबर ना. कारण भजनी बुवा म्हटल्यानंतर त्याच्या सोबत जो असतो तो पखवाज वादक. जर 1 नंबरला भजनी बुवा असतील तर दुसऱ्या नंबरला पखवाज वादक आहेत आणि तिसऱ्या नंबरला त्यांची साथ संगत आहे. आणि ज्यावेळी ते एक संघ होतात त्यावेळी ते पूर्ण जे भजन निर्माण होतं ते भक्तिमय वातावरणामध्ये निर्माण होतं. आणि म्हणून मी हा गुरुपौर्णिमा विशेष तुमचा जो कार्यक्रम आहे त्या निमित्तानं माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की चला आज आपले पखवाज वादक आहेत, आज आपले साथ संगत करणारे काही लोक येऊ शकले नाहीत पण आज त्यांना मी घेऊन येण्याचा प्रयत्न केला. आणि कारण काय तर गुरुपौर्णिमा आज माझ्या गुरूंची सुद्धा मुलाखत याच्या अगोदर झालेली आहे. त्यांच्यानंतर तुम्ही बोललात की बऱ्याच दिवसानंतर ज्यांची आपण वाट पाहत होतो ते समीर कदम आज इथे आले. माझं तो प्रलोभन तेच होतं की माझ्या गुरूंची जोपर्यंत मुलाखत होत नाही तोपर्यंत मी कसं जाणार. आणि माझ्या गुरूंची मुलाखत झाल्यानंतर आज मी तुम्हाला बोललो की चला मी येतो हा विषय आहे. आणि म्हणून की मी साथ संगत कारण मी भजनी बुवा आहे, मी मुलाखतकार नाही किंवा मी प्रश्नोत्तराची उत्तरं देऊ शकत नाही पण मी संगीतामधून तुम्हाला जे काय हवं असेल ते देऊ शकतो असं मी भजनी बुवा. खरंच बुवा खूप सुंदर तुम्ही भजनाचा अर्थ सांगितला. भजनाची किमया सुद्धा तुमच्याकडून आम्ही म्हणजे बऱ्याच वेळा ऐकलेली आहे आणि आता मात्र तुम्ही तिघेही मिळून काय कमाल करताय ते आम्हाला बघायचे. त्यामुळे पहिलं तुम्ही रसिकांच्या समोर एखादं अभंग किंवा जे काही तुम्हाला पद ठेवायचंय ते आपण रसिकांच्या समोर ठेवावं. धन्यवाद. आज प्रथमतः आज जगामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर श्री स्वामी समर्थ हे नाम जिकडे तिकडे जपलं जातं बरोबर. आणि त्या माध्यमातून आज माझे जे कविवरी आहेत जयंतजी रेवडेकर यांच्या लेखणीतनं जे गाणं साकारलेलं आहे ते गाणं जे आज या जगामध्ये महाराष्ट्रामध्ये फेमस झालेले आहे ते गाणं मी प्रथमतः सादर करतो कारण ते श्री स्वामी समर्थांसाठी आहे. आणि कदाचित ते माझ्यावरून सुद्धा असेल. जर त्या गाण्याचा अर्थ शब्दशः जर तुम्ही पाहिला
तर तो मला सुद्धा कुठेतरी लागतो. आणि जर इतर कोणी असतील तर त्यांनी जर त्याचं अवलोकन केलं तर ते त्यांना सुद्धा ते लागत असेल असं मला वाटतं. ते गाणं मी सादर करतो.
बुवा खरंच भजनामध्ये ती ताकद असते किंवा नामस्मरणामधून आपण परमेश्वरापर्यंत कसं जाऊ शकतं हे आपण अगदी या तिघांच्या मैफिलीतून आपण रसिकांसमोर मांडलात. मी खरंच ज्याने शब्दबद्ध केले त्या रेवडेकर सरांना सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांना या ठिकाणी नमस्कार करतो. तर बोला. आज खरं सांगायचं तर कोरोनाच्या काळामध्ये त्यांची माझी ओळख झाली. ओळख म्हणजे नुसती फोनवर मी त्यांना प्रत्यक्षात पाहिलं नाही, फक्त एक प्रश्न केला की मला एक असं गाणं पाहिजे. त्यांनी एक 10 ते 15 मिनिटात मला लगेच गाणं दिलं. मी त्याला चालबद्ध केलं आणि ते गाणं तेव्हापासून जी आमची आतापर्यंतची ओळख आहे त्यामध्ये त्यांनी मला एवढी गाणी दिली की ती गाणी मी चालबद्ध केली. माझ्या युट्यूब चॅनलला ती गाणी आहेत, ती सगळ्यांना ऐकायला आवडतात आणि त्यांना सुद्धा आवडतात आणि खरोखर त्यांचे माझ्यावरती खूप असे आशीर्वाद आहेत. आज खरोखर मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देईन, तुम्ही सुद्धा दिल्या. आणि रेवडेकर सर यांच्यासाठी खरोखर हॅट्स ऑफ, कारण एका शब्दामध्ये फक्त सांगण्याचा प्रयत्न केला की मला असं असं गाणं पाहिजे, की त्यांनी 10 ते 15 मिनिटांमध्ये ते गाणं लिहून दिलंय. हा मोठा भाग्याचा माझ्यासाठी विषय. आणि ते सुद्धा आपल्या कोकणातील चिंदरगावचे सुपुत्र आहेत. फक्त ते समीर कदम या व्यक्तीलाच ते गाणे देतात, हा त्यांचा विशेष महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यांचं हल्ली सुद्धा एक गाणं आलं जे आपल्या हिंदी कलावंत आहेत, गायक आहेत, त्यांनी ते गायलेले आणि ते गाणं सुद्धा फेमस झालेलं आहे. खरंच बुवा खूप चांगली चांगली रत्न या सिंधुभूमीनं अनेक ठिकाणी निर्माण केलेली आहेत आणि त्यातलंच हे एक रत्न की ज्यांच्या माध्यमातून कला क्षेत्रामध्ये चांगली चांगली गाणी येतात. खरं तर कुठेतरी भावनेला हात घालणं, काही जरा वेगळं काहीतरी असं म्हणजे उल्लेखित करणार अशा प्रकारचं गीत तुम्ही त्याच ताकदीनं गायलं. ही ताकद तुम्हाला नेमकी कुठून येते? खरं सांगायचं तर मुळात आमच्या घरामध्ये कोणी गायक कलावंत नाही. म्हणजे माझे वडील सुद्धा नाही, माझे चुलते सुद्धा नाही, किंवा माझे भाव सुद्धा नाही, किंवा कोणीच नाही, किंवा आजोबा पंजोबा कोणीच नाही. फक्त वडिलांना मी लहान असताना म्हणजे तेव्हा सांगितलं की मला रेडिओ पाहिजे. त्यावेळी वडिलांनी मला एक रेडिओ दिला आणि त्यावेळी रेडिओवरती सकाळी आपली आवड लता मंगेशकरची गाणी लागायची आणि ती गाणी म्हणजे आपलं सकाळीच लागायची 7 वाजता बरोबर. ती गाणी आमच्या घरी लावली जायची. ती ऐकून ऐकून मी ऐकायचो आणि गायचो. आणि ज्यावेळी मी पहिलीमध्ये आता हे सांगणं चुकीचं आहे, पण पहिलीमध्ये मी मुंबईला असताना नापास झालो. त्यावेळी दुसरीमध्ये मला माझे चुलते म्हणजे श्री संजयजी सोनू कदम, आता सध्या सेवानिवृत्त शिक्षक आहेत, त्यांनी मला दुसरीमध्ये आणून त्रिंबकच्या शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये ते शिक्षक होते, त्यांनी मला दुसरीमध्ये आणून बसवलं. पहिलीमध्ये नापास, डायरेक्ट दुसरीमध्ये बसवलं. पण तिथे जे मुख्याध्यापक होते गोगटे सर आणि त्यांची सौ होती तिथे गोगटे मॅडम, त्यांनी माझा आवाज ओळखला आणि त्यावेळी मला त्यांनी जे गॅदरिंग असतं शाळेचं त्यावेळी त्यांनी मला जे गाणं दिलं, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या गळा, हे गाणं मी आणि त्याच वाडीतील एक मुलगी आम्ही दोघे त्यावेळी लहान असताना गायचो. आणि ते गाणं एवढं त्यांनी शाळेत म्हणजे गॅदरिंगला फेमस झालं. तेव्हापासून मला आवड निर्माण झाली. मग मला अनेक गाणी देत गेले. मी ते ऐकून म्हणायचो. तेव्हा शिकलेलो नव्हतो, काय नव्हतं, फक्त गाणी ऐकायची मी म्हणायची. ही आवड निर्माण झाली तेव्हापासून. त्याच्या अगोदर आमच्याकडे टेप रेकॉर्डर होता, त्याच्यावरती चंद्रकांत कदम व परशुराम पांचाळ यांच्या कॅसेट्स यायच्या, त्या लावून लावून ऐकून ऐकून त्यांची गाणी पाठ केली. आणि आमच्या घराकडे एक जुनी पेटी होती, त्याचे स्वर पण वाजायचे नाही, ती अशीच घेऊन मी बसायचो, त्याच्यावरती वाजवून 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 ते स्वर काढायचो गाणी ऐकून ऐकून. त्यामुळे ती मला आवड निर्माण झाली त्यावेळेस. आणि मग मी भजनं करायला लागलो, म्हणजे न शिकता भजनं करायला लागलो. मग त्यानंतर थोड्या कालावधीनंतर मी मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर मग गोठणकर बुवा, आमचे सुशीलजी गोठणकर बुवा यांच्याकडे मी सुरुवातीला सारेगम पधनीचा शिकलो. परंतु मुंबईला त्यावेळेस 1500 रुपये पगार, अशा नोकरीवर असताना ती फी देणं वगैरे जमायचं, त्यामुळे त्यांच्याकडे मी दुर्लक्ष केलं. आणि नंतर काही कालावधीनंतर मी काशीराम परब बुवांकडे जायला लागलो. मग ते नंतर मग शेवटी प्रथम गुरु हा प्रथम गुरु आहे, पण काशीराम परब बुवा सुद्धा आमचे गुरुच आहेत. मी त्यांच्याकडे शिकायला लागलो, नंतर त्यांच्याकडची गाणी वगैरे गायला लागलो. नंतर मग काशीराम गोठणकर बुवांकडे पुन्हा एकदा अभ्यासाला गेलो. आणि मग जे प्रिपेअर करत गेलो माझ्या ताकदीनुसार किंवा माझ्या ऐपतीनुसार किंवा माझ्या कलेनुसार. कारण आवाज दिलाय तो देवाची ईश्वरी देणगी आहे, त्याला मी कोणाला काही नाव ठेवू शकत नाही. आणि जे काय आहे, जे मला जमतं तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो, त्याबद्दल मी कोणाला दोष ठेवू शकत नाही. खरंच खूप सुंदर तुम्ही कसे घडलात हे आपण खूप छान शब्दामध्ये सांगितलं की बाबा माझा प्रवास नेमका कसा झाला.
आणि हे सांगत असताना ज्या बाईनी, ज्या गुरुजींनी तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं, तर तुमच्यातला कलावंत जागा केला. खरं तर आज गुरुपौर्णिमा आहे, म्हणजे गुरूंचा असलेला स्पर्श, म्हणजे गुरुने जर एखाद्या लोखंडाला स्पर्श केला तर त्याचा परिस कसा होऊ शकतो, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुम्ही आहात. की आज बऱ्याच ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी चमकताना दिसतात, वेगळ्या प्रकारच्या या मैफिलीमध्ये सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळी अव्वल ठरता. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर तुमचं एक स्वतःचा युट्यूब चॅनल सुद्धा आहे. आम्हाला ते सुद्धा जाणून घ्यायला नक्की आवडेल. या युट्यूब चॅनलच्या माध्यमाकडे तुम्ही कसं काय वळलात? आज खरं सांगायचं तर प्रथमतः युट्यूब चॅनल माझं नव्हतं आणि मला मोबाईल मधलं जास्त नॉलेज नाही. पण आज आमचे दशावतारी कलावंत दत्तप्रसाद शेणे यांनी मला सांगितलं, बुवा तुमची एवढी गाणी फेमस आहेत, तुमची लोक गाणी युट्यूबला टाकतात आणि ते स्वतः आपला चॅनल ग्रो अप करतात, पण तुम्ही का करत नाही? तुम्ही त्यांना सरळ बोललो की मला त्यातलं काय साहेब समजत नाही. तर ते बोलले मला सांगा, मी करून देतो. मग त्यांनी प्रथमतः मला चॅनल ओपन करून दिला. त्यानंतर सुद्धा मला त्यातलं काय कळत नव्हतं. मग आमचे, आता मी ज्यांचं नाव घेतलं, जयंतजी रेवडेकर, ते बोलले बुवा मी करतो, मला द्या. आणि आता माझा चॅनल आहे बुवा समीर कदम ऑफिशियल, ते करतात. ते ऑपरेट करणं त्यांच्याकडेच आहे, सगळे त्यांच्याकडे सुविधा दिलेली आहे. मी फक्त गाणं रेकॉर्डिंग करून त्यांना देतो, त्याचं काय करायचं ते ठरवतात आणि तेच करत असतात. त्याच्यामुळे माझ्या मागचं जे श्रेय आहे ते त्यांना मिळत असेल. आणि राहिला विषय, ज्यांनी माझे आज मी फेमस झालो युट्यूबमुळेच झाले. आज भजनी बुवा म्हणून मला नावा रूपाला ज्यांनी आणलं, ते युट्यूब चॅनलचे बरेचसे असे कलाकार आहेत, त्यांची नावं सगळ्यांची घेत बसत नाही, पण त्यांच्यामुळे आज मला लंडन म्हणा, दुबई म्हणा, मस्कत म्हणा, जिथे आपले कोकणी बांधव आहेत ते सुद्धा कधीतरी फोन करतात किंवा फेसबुकला मेसेंजरला मेसेज करतात की बुवा आमच्या गाडीमध्ये तुमचीच गाणी आणि विनोद चव्हाण बुवा यांची गाणी आमच्या गाडीमध्ये चालू असतात. म्हणजे याच्यावरून आम्ही काय कमवलं हे सिद्ध होते. आम्ही फक्त नाव कमवलंय, पैसा काय आज येतो उद्या नसतो, परवा असतो, तो काही विषय नाही. पण आज एवढ्या जगामध्ये फेमस होण्याचं कारण जर असेल तर ते हा युट्यूब चॅनलचं माध्यम आहे. आणि आता तर माझं स्वतःचं चॅनल आहे बुवा समीर कदम ऑफिशियल. त्यामध्ये माझी जी पर्सनल गाणी ती मी जी गातो ती लोकांना ऐकायला आवडतात, त्याच्यामुळे तो माझा स्वतःचा चॅनल आहे. त्यामुळे जर रसिक आज पाहतायत, त्यांना जर वाटलं तर त्यांनी तो सबस्क्राईब करावा. नक्कीच मायबाप रसिकांना विनंती आहे की समीरजी कदम बुवांचा स्वतःचा ऑफिशियल समीरजी कदम बुवा असा एक चॅनल आहे, तो आपण जरूर सबस्क्राईब करावा. कारण एका कलावंताला त्यांची गाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तो सगळ्यात जवळचा मार्ग आहे. कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपण भेटावं, पण ती वेळेअभावी शक्य होत नाही. व ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण पुन्हा एकदा एखादा अभंग या रसिकांसमोर ठेवावा. सध्याच माझा युट्यूबला एक अभंग आहे, थोडस वेगळं आहे. म्हणजे तुम्ही स्वतः संगीत केलेलं आहे. म्युझिक आमचे ज्या स्टुडिओमध्ये आम्ही गेलेलो त्या स्टुडिओ म्हणजे आमचे जयंत भांडे असे जयेंद्र भांडे यांनी ते केलेलं आहे. तो अभंग मी या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतो. सध्या आषाढी वारीचा कार्यक्रम चालेल. गाठ तुझी माझी वाट पंढरीची, गाठ तुझी माझी वाट पंढरीची, झाले तू कमले आषाढी वारीचा जीव आपुलला.
अस्मिता आहे, ज्या संतांनी ज्या संताधिकांनी ही परंपरा सातत्याने ठेवली आणि अनेक लाखो लोक या वारीमध्ये सहभागी होतात. अनेक ठिकाणी असं म्हटलं जातं की एकदा तरी वारीमध्ये सहभागी व्हावं. आणि ही वारीच्या जी आपली प्रथा परंपरा आहे त्यामध्ये असं म्हटलं जातं की पुंडलिकाने म्हणजे आई वडिलांची सेवा करत असताना त्या ठिकाणी भगवान कृष्ण जाऊन उभे राहिले आणि ते रूप बघण्यासारखं होतं. आणि ते बघताना शंकरानं आपली दोन्ही मुलं म्हणजे कार्तिकी आणि गणपती या दोघांसही तो त्या ठिकाणी आला आणि त्यानंतर वारीची सुरुवात झाली. अर्थात यामध्ये वेगवेगळा इतिहास आहे, पण असं सुद्धा वारीचं दर्शन केलं जातं. ते चांगलं दर्शन तुम्ही या अभंगाच्या माध्यमातून जनसामान्यांना घडवलं. बुवा मी असंही ऐकलंय आपल्याबद्दल की आज बघितलं तर लोक नोकरीसाठी लाचार सुद्धा होतात, नोकरीसाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते. पण तुम्ही बीएमसी मध्ये नोकरीला होता, तुमची ड्युटी सुद्धा चांगली होती, मस्तपैकी 10 पर्यंत जॉबवर जायचं आणि 5 वाजता घरी यायचं. खरं तर छान जीवन जगू शकला असता. स्वतःचं घर होतं मुंबईमध्ये, सगळी फॅमिली व्यवस्थित सेटल झालेली होती, काही टेन्शन नव्हतं. पण सोन्यासारख्या नोकरीवर लाथ मारून तुम्ही भजनामध्ये आलात, हे कसं काय? आवड ही महत्वाची आहे. आणि मुळात तुम्ही नोकरीचं बोललात, ठीक आहे. आज बरेच जण भजनामध्ये सुद्धा मला बरेच बुवा तेच विचारतात की बीएमसी सारखी नोकरी सोडली, पण तो कालावधी वेगळा होता. आणि ज्याच्या म्हणतात ना, जे लिहिलंय भाई ते घडेल कदा न काळ, असं जे म्हटलेलं आहे नारदाने, बरोबर ना. त्याच्यामुळे जे आहे आपल्या नशिबात तेच घडतं. आज बऱ्याच जणांची मुलाखत सुद्धा मी ऐकली, त्यांनी आपल्या बाबतीत जे काय सांगितले, ओके. पण तसंच माझं सुद्धा आहे. तुम्ही म्हणता की मी बीएमसी मध्ये नोकरीला होतो, पण नोकरीला असताना तिथे माझी काय वेदना होत्या ह्या मी कोणाला आता ओपन करून सांगू शकत नाही. तिथे काय परिस्थिती होती, तिथे काय जीवन जगावं लागत होतं हे सांगून फायदा नाही. पण आज मला अभिमान आहे आणि आवड होती ही संगीताची. मुळातच संगीताची आवड लहान असल्यापासून तुम्हाला मगाशी सांगितलं त्या पद्धतीत. त्याच्यामुळे मी तिथे असताना सुद्धा ऑर्केस्ट्रा मला माझे मित्र वगैरे घेऊन जायचे, एखादं गाणं गा, किंवा हॉटेल्स असतात तिथे एखादं गाणं गायला वगैरे अशी घेऊन जायचे. पण ती आवड, ती संगीत, त्यामुळे नॅचरल जे गाणं असतं नॅचरल ते माझ्या अंगी आहे. मी कोणतंही गाणं 10 मिनिटात ऐकल्यानंतर मी ते सादरीकरण करू शकतो, ही माझी कॅपॅसिटी. राहिला विषय नोकरीचा, नोकरी त्यावेळी जी परिस्थिती होती ती मला असह्य झाली, त्यामुळे मी ती नोकरीवरती दुर्लक्ष केलं. तुम्ही म्हणताय की आज चांगल्या पगारावरती मी असलो असतो, पण आज जरी त्या नोकरीमध्ये असलो असतो तरी मला फक्त ओळखणारे माझे कुटुंब, माझं कुटुंब किंवा माझे पाहुणे रावळे सगळे सूर्य जे कोण होते तेवढेच मला ओळखणार होते. पण आज अभिमान आहे या भजन क्षेत्रात आल्यानंतर. आज अखंड महाराष्ट्र म्हणा किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे परदेशातले लोक सुद्धा फोटो पाहून का असेना मला ओळखतात. आज कुठच्याही हॉटेलमध्ये बसलो नाश्ता करायला तरी एखादा आला ना, नमस्कार भाऊ, हे पुण्य आम्ही कमवलं. खरंच बुवा धन्यवाद. म्हणजे असं म्हटलं जातं हिंदीमध्ये, कुछ
पाने के लिए कुछ खोना पडता है, आणि तुम्ही ते गमावलात, नोकरी गमावलात, पण नाव कमावलात. आपण आता म्हटलात की बुवा म्हणून तुम्हाला लोक ओळखतात किंवा बुवा म्हणून तुम्हाला आदरपूर्वक झुकतात. अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर अहोबुवाचा प्रवास अरेबुवापर्यंत आलेला आहे, आणि त्या अरेबुवामध्ये तुम्ही सुद्धा आहात. तुम्ही या अहोकडून अरेकडे कसं बघता? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की अहोबुवा पासून पहिला अहोबुवा म्हणून हाक मारायचे, पण आता अरेबुवा. कारण आताचं जनरेशन आहे, आता गुरु सुद्धा आपल्या शिष्याला मित्रत्वाच्या नात्याने पाहतो, बरोबर. त्यामुळे थोडे दिवस तो शिष्य सुद्धा गुरुला अहो म्हणतो, आणि थोड्या दिवसांनी झालं की हा ते आमचे गुरु आहेत, म्हणजे ते नातं रिलेशन कमी होतं. पण आज अभिमान आहे, आज रायगड असू दे, अलिबाग असू देत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी. त्या दिवशीचीच गोष्ट सांगतो, आरे कॉलनीमध्ये एक कार्यक्रम होता, बर्थडेचा कार्यक्रम होता. मी तिथे गेलो आणि तिथं महिला मंडळ भजन होतं, आणि ज्यांचा कार्यक्रम होता त्यांचं म्हणजे त्यांनी मला फक्त एक व्हॉट्सअपला मेसेज केला. मी त्यांच्या कार्यक्रमाला बोललो, मी तुमच्या कार्यक्रमाला येतो. मी मोठ्या लोकांच्या कार्यक्रमाला कधी जात नाही, पण जे असे छोटे छोटे सामान्य माणसं त्यांच्या कार्यक्रमाला मी आवर्जून जातो. का? कारण त्यांना सुद्धा कुठेतरी वाटलं पाहिजे की बाबा आपल्या कार्यक्रमाला ही लोक येतात. म्हणून मी त्यांच्या कार्यक्रमाला गेलो. तर तिथे मी गेल्यानंतर मी जे पाहिलं, इव्हन माझा सत्कार केला तो विषय वेगळा, माझ्यासोबत फोटो काढायला एवढी माणसं आली. फोटो काढून झाल्यानंतर तिथल्या ज्या महिला भजन मंडळ होत्या त्या सगळ्या, इव्हन माझ्या वयापेक्षा मोठ्या, त्या येऊन माझ्या पाया पडल्या. आणि अलिबाग, रायगड सारख्या किंवा श्रीवर्धन सारख्या परिसरात आम्ही गेलो की तिथे आमची लोक, म्हणजे जुनी जाणती जरी लोक असली ना तरी आमच्या येऊन पाया पडतात. आज मी लहान आहे, उंचीने आहे किंवा वयाने असेल, पण आज आमच्या पाया पडतात. हे कमवलं ना. आता राहिला विषय आपल्या इकडच्या पट्ट्यातला विषय, तर इकडे अहो जाऊ आणि अरे तुझे काय ते सगळं सेमच झालेलं. त्यामुळे त्यांना का आपण दोष देऊ शकत नाही, तो ज्याचा त्याचा प्रश्न. आपण बोलता बोलता उंचीचा विषय सांगितला, तर उंचीवरून सांगतो, कमी उंचीचा असलेला सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे आणि त्याला भारतरत्न मिळालेला आहे. त्यामुळे उंचीवरून कर्तृत्व मोजता येत नाही. कर्तृत्व हे तुम्ही काय गुण उधळता त्याच्यावरून ते मोजलं जातं. आणि पुरुषाचं कर्तृत्व, पुरुषाचं उंची ही कर्तृत्वातून आणि स्त्रीची उंची ही संस्कारातून मोजली जाते. त्यामुळे तुम्ही किती उंच आहात, तुम्ही किती फूट आहात याला काही महत्व नसतं, आणि तुम्ही ते सिद्ध केलेले आहात. मगाशी बोलता बोलता तुम्हीच विषय काढला, म्हणून पुन्हा एकदा सांगतो की बुवांची जी किंमत आहे समाजामध्ये ती आज कुठेतरी घसरताना दिसते. आज अनेक दिग्गज बुवा आहेत. आपण लोकरे बुवा म्हणूया, मुंडगीकर बुवा म्हणूया, गुरव बुवा म्हणूया, कासले बुवा म्हणूया, असे अनेक बुवा, हरियाण बुवा म्हणूया, असे अनेक बुवा आपल्याला दिसत आहेत आज वावरताना. पण त्यांना लोक अहोबुवाच म्हणतात. पण आजच्या काळामध्ये जे काही चालतंय तुमच्या 2020 डबल बारीच्या माध्यमातून, ते बुवा स्वतःलाच अरेतुरे करतायत. हे कितपत बरोबर आहे? आता ते काय विषय आहे की समवयस्क बुवा आहेत, समजा आमच्या वयाचे बुवा आहेत, त्यांना आता डबल बारीमध्ये अरेतुरे केलं तर ते आमचं तेवढ्या पुरतं असतं. पण जर आम्ही फोन केला एकामेकाला, काय बुवा काय करताय, हा आमचा विषय असतो. पण डबल बारीमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी किंवा त्यांना जे ऍक्सेप्टेड आहे त्यासाठी ते करावं लागतं. आणि मग ते सुद्धा त्याचा मोठा भाव करतात आणि मग ते सुद्धा अरेतुरे करतात. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोणाला किती आदर देणं. आज मी तुम्हाला मगाशी बोललो, आज आम्ही अलिबागला गेलो, रायगडला गेलो तरी आम्हाला किती आदर आहे तो आम्हाला माहिती आहे. हे तुम्हाला आम्ही शब्दात सांगून फायदा नाही, किंवा आम्ही व्हिडिओ शूट करत नाही त्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही, बरोबर की नाही. पण आज आम्हाला आदर, आज युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा मेसेज येतात आम्हाला. काही लोक चांगले मेसेज करतात, काही लोक जे आपल्या विरोधात असतात ते वाईट मेसेज करतात. पण त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. जे चांगलं आहे ते घ्यायचं, वाईट आहे ते सोडून द्यायचं. हाच विषय राहता राहिला विषय अरेतुरीचा. तर आपण आता भावाला सुद्धा, मोठ्या भावाला सुद्धा अरेतुरेच करतो, बरोबर ना. पण ते काय आहे, एक रिलेशन. आज भजनी बुवा बरेच आहेत, आमचं जे रिलेशन आहे ते आमच्या पर्यंत मर्यादित आहे. बारी संपल्यानंतर आम्ही एकामेकाशी चांगलेच असतो, मग ते कोणतेही बुवा असू दे, बरोबर. आपण एकंदरीत सांगताय म्हणजे पूर्वीच्या बाऱ्यामध्ये बाऱ्या व्हायच्या, अगदी टोकाचे संघर्ष व्हायचे, पण ते अरेतुरे नाही भासायचे. नेहमी अहोजाहोच केलं जायचं. कारण शेवटी तुम्ही बुवा म्हणून जेव्हा ज्या गादीवर बसताय ना, त्याला तुमचेच लोक सांगतात ती नारदीय गादी आहे. मग नारदीय गादीवर बसून अशा प्रकारचे अर्वाच्य भाषा बोलणं किंवा एकामेकांच्या बेडरूम पर्यंत जाणं हे तुमच्या भजन संहितेत कोणत्या संस्कृतीत मोडतंय? पहिला जो काळ होता त्यावेळी युट्यूब चॅनल नव्हतं.
त्यामुळे तिथे काय होत होतं आपण फक्त सांगू शकतो. त्यावेळी तिथे अरे तुरे व्हायचं किंवा नाही व्हायचं हे आम्ही काय पाहिलं नाही. पण तो युट्यूबचा काळ नव्हता, आताचा युट्यूबचा काळ. आता तुम्ही म्हणताय की आताचे बुवा अरे तुरे करतात, तर तुम्हाला एकच सांगेन मी की जे आपल्या मालवणी भाषेत आहे, पुढचा ज्वात जसा चरचरा तसा मागचा चरचरा, बरोबर ना. जसा पुढचा चालला तसा मागचा चालला. इथं विषय हाच का आहे. आता तुम्ही त्याचा विचार करा, पुढचं जोत कुठचं आणि मागचं जोत कुठचं आहे. पुढे म्हणजे पुढचं जे चालणार त्या पद्धतीने मागचं चालणार. म्हणजे मागचे आंधळे आहेत की काय? मागचे मागचं आंधळ नाही, पण मागचे जे विचार बदलतात ना, मग तेच बदलता कमाने, म्हणूनच आपलं सगळं खटाटोप चाललेलं आहे. आज आमचे भजनी बुवा उत्तम करतात. तरी सुद्धा मी माझ्या बाबतीत सांगतो, मी इतरांचं काय बोलत नाही, मला इतरांशी काय घेणं देणं नाही. मी माझ्या बाबतीत सांगतो, मी ज्यावेळी बारी करतो, आज आमचे विनोद चव्हाण बुवा असू देत, संदीप लोके बुवा असू देत, गुंडू सावंत असू देत किंवा जोईल बुवा आपले माझे खास मित्रत्वाचे नाते, अभिषेक शिरसाट मित्रत्वाचे नाते, संदीप पुजारी मित्रत्वाचे नाते. त्यामुळे यांच्यासोबत मी अरेतुरे आमचं चालतं. पण इतर ह्या बुवांशी मी किंवा कधीच, मी इव्हन कृष्णबुवा देशमुख रायगड भूषण यांच्यासोबत कार्यक्रम करून आलेला बुवा मी आहे. आणि त्यांनी मला शाबासकी दिली की बुवा तुमची तयारी झाली. म्हणजे मी ह्यांच्याशी बाकीच्या बुवांचं काय आपलं एकत्र मित्रत्वाचं नातं असल्यामुळे आमचं ते चालतं. पण ह्या बुवांशी मी कधी अरेतुरेच्या भाषेत बारी नाही केलेली आहे. आज तुम्ही युट्यूबला पहा, कुठेही जाऊन विचारा, कोणालाही कोणी शक्य त्यांना जाऊन विचारा. खरंच बुवा धन्यवाद. म्हणजे तुमच्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या बुवांशी अहोजाओच्या भाषेमध्ये बोलून बारी करणं हे खरंच कौतुकास्पद आहे आणि तसंच आम्हाला अपेक्षित आहे. भलेही तुमचे तरी ते मित्र असतील तरी हा जो अरेतुरेचा गोष्ट जी आहे ती त्या चौकटीत मध्ये बसतं. आणि अरेतुरेची जरी गोष्ट असेल ना तरी आम्ही एकामेकाच्या कुटुंबात घुसत नाही, हे चांगलं आहे. आम्ही एकामेकाच्या कुटुंबात घुसत नाही किंवा तुझं असं चाललंय तुझं तसं असले आमचे विषय नसतात. जे का असेल आपण आपल्या व्यंगावरती मनोरंजन करा, तो त्याच्या व्यंगावरती करेल, त्याच्यातनं लोकांना हसवणं काय वाईट आहे का? एकामेकाच्या घराकडे जाऊन एकामेकाची उणीधुनी काढून बारी करणं हे आपल्या संस्कृतीत नाही. बरोबर. मग ते एकामेकाबद्दल बोलून हसवणं याला काय कोण वावगं ठरू शकत नाही, बरोबर की नाही? बरोबर. ते योग्य आहे म्हणून आम्ही तो मार्ग स्वीकारला. आज मी माझ्या स्वतःच्या व्यंगावरून मी व्यंगाकडे येतोच आहे. व्यंगाकडे जाण्यापूर्वी तुम्ही एखादं गाणं रसिकांसमोर सादर करावं. आपण नंतर व्यंगावर बोलणारच आहोत. खरं तर खूप सुंदर अशा प्रकारचं बुवा व्यक्त होत आहेत आणि हे व्यक्त होत असताना डबलबारी मधलं वातावरण कसं असतं आणि कशा प्रकारे काही संबंध त्यांचे मेंटेन केले जातात हे सुद्धा बुवानं सांगितलं. त्यामुळे अनेकांना सुद्धा त्या गोष्टीचा आज उलगडा झाला असेल. धन्यवाद. या ठिकाणी माझ्याच युट्यूब चॅनलला आता जे गाणं चालू आहे आपले कणकोलीचे भालचंद्र बाबा, गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रम आहे म्हणून मी ही सर्व गाणी गातोय. आज भालचंद्र बाबा म्हटल्यानंतर त्यांचे आशीर्वाद सुद्धा आमच्या पाठीशी आहेत. नक्कीच. आणि त्यांच्याचमुळे हा जो भजनाचा वारसा जो टिकून आहे, कारण माझी सुरुवातच तिकडनं झालेली आहे, त्यामुळे त्यांच्यावरती गाणं सादर करण्याचा प्रयत्न करतो. मन धाव घेई चरणी ओढ लागली जीवाला, मन धाव घेई चरणी ओढ लागली जीवाला, दर्शन द्यावो बाबा Baba
कणकवली ज्यांच्या पदस्पर्शाने, ज्यांच्या सहवासाने खऱ्या अर्थाने पावन झाली ते भालचंद्र बाबा आणि यांच्या प्रित्यर्थ त्यांच्यासाठी हे गायलेलं सुंदर असं गीत बुवाने आपल्या सगळ्यांसमोर सादर ठेवलं, सगळ्यांच्या समोर ठेवलं. खरं तर ते ज्या प्रकारे गातायत ते गात असताना अंगावर असे एक वेगळ्या प्रकारची स्पंदनं उमटतायत की किती एखादं सुंदर गायन असू शकतं, किती एखादा जे काही आपल्या भावना आहेत त्या आपण किती तरळपणे त्या देवापर्यंत पोहोचू शकतो. खरं तर परमेश्वर भक्तीचे इतकं सुंदर माध्यम म्हणजे भजन म्हणून आपण त्याला बघतो. त्या भजनामध्ये आज व्यंगाव म्हणजे काही शारीरिक व्यंगावर टीका केल्या जातात. बुवा खरं तर आपल्या प्रत्येकाला वाटतं की मला कोणतंच शारीरिक व्यंग असू नये किंवा आपण आपला रंग कोणता असावा किंवा हे आपल्या हातामध्ये नसतं. कधी कधी अनपेक्षितपणे ही शारीरिक व्यंग आपल्याला चिकटतात आणि बुवा म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या रंगमंचावर एखाद्या व्यासपीठावर तुमचं सादरीकरणासाठी जाता तेव्हा समोरचा बुवा तुमच्या व्यंगावर सुद्धा टीका करतो. खरं तर शास्त्र असं सांगतं की शारीरिक व्यंगावर टीका करणं हे महापाप आहे. पण या टीकेचे धने आपण सुद्धा झालेले आहात किंवा आपल्यावर सुद्धा शारीरिक व्यंगाची टीका होते. तुम्ही याच्याकडे कसं बघता? डबलबारीच्या माध्यमातून मनोरंजन करता करता विनोदाचे विषय होतात आणि विनोद म्हणून काहीतरी मुद्दा पाहिजे. हा विषय प्रत्येक बुवा काय सगळे शोधून आणत नाही. आता ठीक आहे, जर माझं जे व्यंग आहे, जर समजा माझे ते काय सर्वांनाच माहिती आहे, सांगायची गरज नाही, ते व्यंग आहे त्याच्यावरती बोलून एक दोन चुटके होतात आणि भजन रसिक हसतात, पण ते माझं व्यंग आहे ना, बरोबर की नाही? पण संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय की कोणाचेही व्यंग कोणाचेही विंग जात पात धर्म मानच नाही, बरोबर ना? हे संत तुकाराम महाराजांनी सांगितले. हे जर भजनी भाव मानत नसेल तर त्याला आपण तरी काय बोलणार? आज सध्याचा जो ट्रेंड आहे कलियुग, या कलियुगामध्ये भजनाची पद्धत, तुम्ही मगाशी बोला की पहिल्यांदा पारंपरिक बाऱ्या व्हायच्या, आज आम्ही सुद्धा पारंपरिक बाऱ्या करतो. आज भजन भारुड गाऊ सुद्धा शकतो आम्ही, सादरीकरण चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि त्यामुळे आज आम्हाला लोक बोलवतात. मग ते रायगड सारख्या ठिकाणी जर असेल तर तिकडे पारंपरिकच बारे असतात. आता मी 27 तारीखला मी आणि अभिषेक शिरसाट श्रीवर्धनला भरडखोल, तिकडे आमची पारंपरिक बारी, तिकडे भारुड पाहिजे, मग ते आमच्याकडे ऍक्सेप्टेड असतं आणि ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. मी इव्हन माझ्या 2 कॅसेटमध्ये भारुड सुद्धा सादरीकरण केलेलं आहे. म्हणजे आम्ही ऑलराऊंडर आहोत. आम्हाला तुम्ही काय सांगा, तुम्ही 20 सांगा, पारंपरिक सांगा. मध्यंतरीच्या काळामध्ये 2020 बंद करा असा आवाज येत होता. त्यावेळी आम्हाला आमच्या गुरूंकडून बंधन आलं की 20 करायचे नाही, पारंपरिक करायची. पण काही बुवाने तो 20चा जोर चालू ठेवला, त्यात आम्ही आमच्या गुरूंचं ऐकलं आणि आम्ही 2020 बाऱ्या बंद ठेवल्या, फक्त पारंपरिक. मग त्याच्यामध्ये काय झालं सांगा, आमच्या बाऱ्या कमी झाल्या, बाकीच्यांचे चालू राहिल्या. नुकसान झालं ना. नुकसान म्हणजे थोडासा कलाकाराला फटका बसला, म्हणजे आर्थिक असं मी म्हणत नाही. किंवा जी एखादी आपला कार्यक्रम असतो, जर तो कार्यक्रम दुसरीकडे गेला तर जी
व्यथा असते ती आम्ही सांगू मी तुमच्या भावना समजू शकतो आणि नक्की रसिकांसमोर मांडू शकतो. पण खरं तर 2020 ही जी पद्धत आहे ती मुळात वाईट नाहीच आहे. पण काही बुवांनी यांना गालबोट लावण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे 2020 नको असा सूर वरिष्ठ बुवांकडून उमटला गेला. अर्थात त्याच्यामध्ये सगळेच बुवाला धरणं किंवा त्यांच्या सगळ्यांना त्यामध्ये गुंफणं हे संयुक्तिक वाटणार नाही. म्हणजे आजही काही म्हणजे कालायतस्मेन काळाप्रमाणे बदल व्हायला पाहिजे या मतामध्ये मी सुद्धा आहे. पण तुमच्याकडून किंवा अलीकडच्या काही बुवांकडून हा बदल इतका व्हायला गेला की तुम्ही डबल बारी करताय की ऑर्केस्ट्रा करताय हेच कळेन असं झालं. याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? मुळात आधी ऑर्केस्ट्रा असं म्हणजे काही बुवा म्हणतात की समीर कदम म्हणजे ऑर्केस्ट्रा भजनी बुवा. तो ऑर्केस्ट्रा म्हणजे काय? ऑर्केस्ट्रा म्हणजे त्याच्यात विठ्ठलाचं सुद्धा गाणं येतं. मैफिलीत जरी बसलो तर तिथे कीबोर्ड लावला जातो, बरं ना, सिंथेसायझर पॅड वगैरे लावला जातो. मग तिथे तो ऑर्केस्ट्राचाच लुक झाला ना. मग तेच गाणं एखाद्या रागामध्ये जर असेल तर ते आम्ही गायलं तर तो ऑर्केस्ट्रा झाला. एक टच लोकांना आवडतं. समजा आता हंसध्वनी राग आहे, गुरु परमात्मा पण तेच गाणं जर एखादं हिंदी असेल, आता नवीन गाणं एखादं आलंय धरा, मन वरवरलं या तुझं, आता मन भरलं या तुझं, मन वरवरलं या तुझं, आता मन भरलं या तुझं, आता हे जे गाणं आहे, हे जी नवीन ट्रेंडिंगचं गाणं आहे, त्या गाण्याच्या चालीवरती आता तुम्ही म्हणालात म्हणून हा विषय आला म्हणून तुम्हाला सांगतोय, याच्यावरती मी गणपतीमध्ये एक नवीन गजल काढला, त्याचं फक्त तोंड म्हणून दाखवतो आणि हे लोकांना लेटेस्ट आवडतं, त्यामुळे आम्हाला करावं लागतं, पर्याय नाही. त्याला तुम्ही ऑर्केस्ट्रा म्हणू शकत नाही, कारण ते जे लेटेस्ट आणि सोपं जे असतं ते नवोदित जे भजनी कलावंत आहेत, जे साधे घरगुती भजन करणार आहेत, त्यांना ते भेटलं की ते फेमस करतात आणि त्यामुळे कोण फेमस होत आहे, जे गाणारे असतात, जे भजनी बुवा गाणारे असतात ते फेमस होते. आता ते गाणं कसं बघा, देव माझा आला हो घरा, सुखाचा हाची सोहळा, देव माझा आला हो घरा, सुखाचा हाची सोहळा, वाटती पाहिली किती काढत्या गणा, वाटती पाहिली किती काढत्या गणा, मोरया खूप छान सादरीकरण. इतकं मी खरं त्या पखवाज वादकाच्या त्या तरुणाला सुद्धा सॅल्यूट करतो. अप्रतिम तो वादन करतोय आणि तितकाच मंजिरी वादन किंवा टाळ जे घेऊन आपल्याला युवक दिसतोय तो सुद्धा खूप छान तुम्हाला साथ करतोय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्हेरिएशन दाखवा, व्हेरिएशनला आमचा काहीच विरोध नाहीये, ते दिसलंच पाहिजे. तुम्ही छान म्हणजे सेम चालीवर तसंच गाणं केलं, हे तुमचे कलात्मकता, ह्या तुमच्या सृजनतेला मी सुद्धा सॅल्यूट करतो. मला ऑर्केस्ट्रा म्हणजे काय, तुम्ही देवाची गाणी वाजवा किंवा त्याला वेगवेगळ्या प्रकारचे चाली लावून तुम्ही सादर करा,
ते चालू शकतं आणि ते हवं, तुम्ही म्हणताय तसं काळाप्रमाणे ते हवं. पण एखादी कधी कधी असं असतं डबल बारी बुवा किंवा 2020 मध्ये की एखाद्याला जेव्हा संधी मिळते प्रेझेंटेशन करण्याची तेव्हा तो सतत अर्धा एक तास एखादी वेगवेगळीच गाणी घेत बसतो वेगळी. मग ती तुमच्या सत्यनारायणची कथा असेल, बारशाची असेल, लग्नाची असेल, ह्याची गरज आहे का तुमच्या भजनामध्ये? त्याची गरज नाहीये. पण काय सध्याचा जो ट्रेंड आहे त्याच्यावरती म्हणजे जो आपल्याला वेळ काढायचा, समजा आता गजर 1 तास गजर करायचं, मग सादरीकरण काय करायचं? नुसतं गजर म्हणून तर लोकांचं मनोरंजन करू शकत नाही. मग ते काय होतं, काही बुवा त्या गाण्यांचा आधार घेतात. आता जसं तुम्ही बोलात 1 तास गाणीच म्हणतात, ज्याच्याकडे पर्यायच नाही, त्यांना ते करावंच लागणार. आमचा तो विषय नाही. आम्ही नुसता गजर जरी गायलो त्या गजराच्या माध्यमातून मनोरंजन करून सगळं करून जाऊ शकतो. पाऊण तास तर पाऊण तास, 1 तास तर 1 तास किंवा 1.5 तास पण आम्ही घेऊ शकतो. पण आमच्याकडे कॅपॅसिटी एवढी आहे, म्हणजे मी स्वतःच माझं सांगते, मी इतरांवर कोणावरती बोट दाखवत नाही, मी माझं सांगते की मी 1 तास जरी तुम्ही सांगितलं 1 तास गजर करा, 1.5 तास करा, मी करू शकतो. पण आलतू फालतू न बोलता, अश्लीलता न बोलता किंवा डबल मिनिंगची गाणी माझ्याकडे सुद्धा भरते, मी सुद्धा गाऊ शकतो. पण मी ते सध्या सोडून दिलेलं आहे, कारण काळाप्रमाणे बदलणं गरजेचं आहे. मी जेव्हा नवीन होतो तेव्हा मी बरीच गाणी म्हणायचो, तेव्हा मला लोक काय बोलायचे की सर्वात सिंधुदुर्गामध्ये अश्लील बुवा कोण असेल तर समीर कदम. पण आता नाव ठेवायला त्यांना जागा नाही. आता त्यांनी मला आज सुद्धा, मला मी खोटं सांगत नाही, या हार्मोनियमची शपथ, उद्या मला राजापूरला प्रोग्राम आहे, 27ला मला डबल बारी आहे श्रीवर्धनला, 5 ऑगस्टला वसरगावला बारी आहे, तुम्ही येऊन बघू शकता. 17 ऑगस्टला मला राजापूरला पुन्हा बारी आहे. 17 जुलैला मी जी 24 तासला आहे, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे मी बिझी आहे, प्लस माझं रेकॉर्डिंग वगैरे माझं चालू आहे, त्यामुळे मला वेळच नाही. आणि हे कशामुळे असेल तर हे भजन रसिकांचं प्रेम. आज त्यांना समीर कदमचा आवाज आवडतो, तो आवाज टिकवणं माझं काम आहे आणि माझा आवाज त्यांना पोचवणं. आज समीर कदम जरी त्यांच्या गणपती असेल त्यांच्या घरी भजनाला जरी पोचला नाही किंवा जाऊ शकत नसेल तरी समीर कदम तिथं घुमटत असतो युट्यूबच्या माध्यमातून किंवा कॅसेटच्या माध्यमातून. हेच पुण्य आहे, बाकी काय कमवलं नाही. खरंच सुंदर. म्हणजे तुम्ही व्हेरिएशनच्या बाबतीमध्ये किती परिपूर्ण आहात, प्रगल्भ आहात हे सांगितलं. म्हणजे एकंदरीत तुमच्या विवेचनातून मला असं सुद्धा अर्थ करू शकतो, म्हणजे हे 2020 करणं खूप सोपं आहे. काय हवंच असं काय नाही, कोण अडाणी सुद्धा करू शकतो, फक्त त्याला काहीतरी फालतू बोलता आलं पाहिजे, म्हणजे 2020. बरोबर ना? असंच एकंदरीत त्याचा अर्थ निघतो. पण तुम्ही तुमची व्हेरिएशन सांगत असताना तुम्हाला असलेले प्रोग्राम सांगितले. बुवा मी असंही ऐकलेलं आहे की जेव्हा तुम्ही 2020च्या डबल बारीमध्ये आमने सामने बसता, खरं तर ते आमने सामने असताना आपण एकमेकांना लोकांच्या मनोरंजनासाठी, म्हणजे पूर्वी बैलाची झुंज लावली जायची आणि गव्हर्नमेंटने त्याच्यावर बंदी घातली. मग मध्यंतरी कोंबड्याची झुंज आली, त्याच्यावर सुद्धा बंदी घातली. आता माणसाची झुंज लावली जाते आणि याच्यामध्ये 2 माणसं एकमेकांसमोर येतात आणि त्या अक्षरशः एकमेकांचे वाभाडे काढतात, शब्दरूपी बाणाने घायाळ करून टाकतात. म्हणजे ऐकणाऱ्याला सुद्धा ते ऐकवत वाटत नाही आणि बिचारे बुवा लोकांच्या मनोरंजनासाठी एकमेकांच्या घरापर्यंत जात असतात. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुठेतरी भजनाचा स्तर खालावलेला दिसतो. तुम्हाला हे पटतं का? त्यासाठी आपल्याकडे एक पर्याय सुद्धा असतो की आपण तोंडानेच बोलल्यानंतर होत नाही. आता समजा तिरंगी बारी असेल, माझ्याबरोबर समजा 2 बुवा असतील, तर त्यांना मला तोंडाने बोलायची गरज नाही. माझ्यापेक्षा ज्येष्ठ असतील तर त्यांना तोंडाने बोलायची गरज, त्यांना गाण्यातून सुद्धा मात देऊ शकतो. बरोबर ना? समजा तिरंगी बारी, तर ते एखादं असं गाणं असतं, धवळ्या पवळ्याची अशी जुनाट जोड यांच्यासाठी हाडलंय
आयुध घेऊन जातात, पण ज्यांच्याकडे आयुध नाही त्यांना असं काहीतरी करावं लागतं वेडवाकडं. म्हणजे त्यांना तोंडाने बोलल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीत कमी पडत नाही. आणि त्या देवाची कृपा, आमच्या ग्रामदेवतेची कृपा, त्याच्यामुळे तर कधी कमी पडणार पण नाही. आज मध्यंतरीचा काळ माझ्यासाठी खूप असा वाईट गेला की माझे कार्यक्रम कमी झाले. पण शेवटी काय आहे, जिद्द ही मनापासून जर जिद्द असेल तर तुमची ती जिद्द कायम असेल तर तुम्हाला कुठे मरण नाही. आणि तुमच्याकडे जर भजन संगीत असेल, देवाची कृपा असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम. नक्कीच खरंच खूप सुंदर विचार या अनुषंगाने तुम्ही मांडलात. जर जिद्द असेल, असं म्हटलं जातं मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती, पंख होने से कुछ भी नहीं होता, हौसलों में से उडान होते. पंख गरुडालाही असतात आणि चिमणीला असतात, पण आकाशामध्ये उत्तुंग भरली मारण्याची ताकद जी असते ना ती गरुडामध्ये असते. आणि ते गरुड तुम्ही आज बघाय, तुम्ही म्हणताय मगासपासून मी उंचीला छोटा आहे, पण तुम्ही छोटा पॅकेट बडा धमाका अशामध्येच आहात. आणि हे तुम्ही वारंवार मला सांगताय किंवा सादर करताय. व अलीकडे अजून एक कंप्लेंट येते आपल्याला 2020 मध्ये की मायबाप ज्या भगिनी आहेत, ज्या माता भगिनी आहेत, ह्या कुठेतरी भजनापासून लांब पडत आहेत 2020च्या. तुमचा याबद्दल अनुभव काय? मी माझा अनुभव सांगायचा जर प्रयत्न केला तर मी शक्यतो महिला असतील तर माझं तोंड हे तेवढ्या पुरत असतं. फक्त जास्तीत जास्त महिलांना प्रबोधन आपण काय करू शकतो ते सुद्धा कसं गोड बोलून. कारण महिला या कशा असतात, एकतर घरातल्या कामामुळे डोक्यावर त्यांचे स्ट्रेस असतो, त्यामुळे त्यांना कसं फ्री माइंडली ठेवावं लागतं. फ्री माइंडली ठेवून त्यांच्याकडनं कसं हसून घ्यायचं, त्यांच्याकडनं कशी बक्षिसं काढायची. शक्यतो महिला पैसे देत नाहीत, पण काही काही महिला अशा आहेत की येऊन माळा सुद्धा घालून जातात. आणि असे प्रकार माझ्या बाबतीत भरपूर झालेले. पण ते कशामुळे की आपण जेव्हा काही 4 गोष्टी चांगल्या सांगतो, ज्या त्यांना पटतात, किंवा त्यांच्याबद्दल 4 गोष्टी चांगल्या बोलतो, त्या त्यांना पटणारच, बरोबर ना. पण त्या भले त्यांच्या पुरुषांना वाईट वाटत, पुरुष सुद्धा. पण त्या दोन्ही गोष्टी, पुरुष आणि महिला, या दोघांना समांतर ठेवून आपण आपला कार्यक्रम करून द्यायचा. म्हणजे याच्यामध्ये कोणी दुखावलं नाही, बरोबर ना. आणि हे जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्ही कोणाच्या तरी इथे असतो. नक्कीच. आणि त्यामुळे आमचं नाव आज 4 लोक घेतात. म्हणजे हे तुम्हाला मान्य आहे का की काही ठिकाणी ज्या माता भगिनी आहेत त्या डबल बारीपासून लांब होतात, हे तुम्हाला मान्य नाही? नाही, होतात काही म्हणजे माझ्या बाबतीत सुद्धा असे झालेत कार्यक्रम. म्हणजे मी स्वतः नाही, पण माझ्या सोबतचे जे भजनी भाऊ होते ते असं वायात एखादं वाक्य बोलले तरी काही महिला आल्या उठून त्यांच्याशी भांडायला लागल्या, असे विषय झालेत. म्हणून शब्द वापरताना जपून वापरायला पाहिजे. कारण आम्ही बारीमध्ये नेहमी सांगतो, बोलायला शिकायला 2 वर्ष लागतात, पण कुठे आणि कसं आणि काय बोलायचं हे शिकायला आयुष्य निघून जातं. त्यामुळे आम्ही घाबरत असतो. बुवा, अलीकडच्या काळामध्ये प्रबोधन करणारे तुम्ही बुवा, किंवा प्रबोधन करून जनमानसांना एका वेगळ्या उद्देशानं एकत्र आणणारे तुम्ही बुवा. म्हणजे बुवा ही खरी पदवी आहे आणि ती कोणालाही नाही मिळत. त्यासाठी त्याग आहे, त्यासाठी साधना आहे, त्यासाठी तपस्या आहे, त्यासाठी बऱ्याच गोष्टी आपल्याला सोडाव्या लागतात. जसं तुम्ही नोकरीवर लाथ मारली, नोकरी सोडली, स्वतःला झोकून घेतला कलाक्षेत्रामध्ये, आणि त्यानंतर हा समीर कदम नावाचा एक आयडॉल आपल्या समोर उभा झाला. म्हणजे समीर कदम एका रात्री निर्माण होत नाही, त्यासाठी अनेक रात्री संपवाव्या लागतात, झरावं लागतं, स्वतःला झोकून द्यावं लागतं. त्यावेळी समीर कदम नावाचा एक आयडॉल किंवा एखादा बुवा तयार होतो. ही वस्तुस्थिती आहे. पण अलीकडच्या काळामध्ये दुसऱ्यांना तत्वज्ञान सांगणारी बुवा स्वतः तत्वज्ञान वागतात का, किंवा स्वतः व्यवस्थित वागतात का? बरोबर आहे. कारण तुम्ही म्हटलं बुवा हा शब्दच असा आहे. बुवा या शब्दाची जर फोड माझ्या अनुषंगाने करायला गेलं तर बुवा या शब्दाचा अर्थ बु म्हणजे बुद्धिमान आणि वा म्हणजे वात्रट. बु म्हणजे बुद्धिमान आणि वा म्हणजे वात्रट. तो या जगामध्ये बुवा होऊ शकतो. आणि ते गोष्टी आज आमचे कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा, जरी त्यांना पाहिल्यानंतर लोक घाबरायचे, पण ते बोलायला लागले की लोक हसायचे. म्हणजे त्यांच्यामध्ये खोडकरपणा होता, बरोबर, तो सुद्धा आमच्यामध्ये आहे आणि तो टिकवावा लागतो. त्यामुळे तुम्ही आता जो बोलताय तो जो मुद्दा माझ्या लक्षात आला काय बोलला ते, पण तुम्ही जे बोलताय जे प्रत्येकाचं जे आहे त्यात ते नेचर आहे, त्याला आपण बोट दाखवू शकत नाही. ते ज्याच्या कर्माचा तो आहे. पण जेव्हा तुम्ही सामाजिक स्थित्यांतरामध्ये वावरता, तुम्ही बुवा म्हणजे सामान्य नाही आहात. तुम्ही म्हणजे सामान्य लोकांसारखं नाही जगू शकत. ज्यावरती तुम्ही लोकांना प्रबोधन करता, ज्यावरती 1000 लोक तुम्हाला ऐकण्यासाठी उन्हा पावसात उभी असतात, तुमचे फोटोज किंवा तुमचे कॅसेटी त्यांच्या घरामध्ये असतात, तुम्हाला देवाच्या बरोबरीने जे वागणूक दिली जातात,
त्या बुवांकडून सुद्धा आम्हा रसिकांच्या काही अपेक्षा असतात. आज बहुतांश जर आपण बुवा बघितले किंवा काही जर बुवा आपण बघितले तर ते व्यसनाधीनच्या माध्यमातून सुद्धा डबलबाऱ्या करताना दिसतात. खरं तर ह्याला सरस्वती म्हणायचं आणि त्याच सरस्वती बरोबर धिंगाणा घालायचं किंवा काहीतरी चुकीचं बोलायचं. कोणतं गॉगल लावून नाचतो, कोण लुंगी लावून नाचतो किंवा कोणतरी व्यसनाधीन होऊन नाचतो. ते पुढ्यातच ते बॉटल असतात त्या पितात आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही युट्यूबच्या माध्यमातून बघितल्या, सरळ सुद्धा बघितल्या. मग याबद्दल तुम्ही काय आज प्रबोधन करणार? मी या विषयावर जास्त बोलणार नाही, कारण ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे भजनी बुवा, आज भजनी बुवा सुद्धा एक माणूसच आहे. त्याच्याबद्दल मी तर काय बोलणार नाही किंवा इतर लोकांबद्दल पण काय बोलणार नाही. त्यामुळे तो विषय तुम्ही तुमच्यापर्यंतच ठेवा किंवा तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही तो मुद्दा मांडू शकता. नाही, मला काय मांडायचं नाहीये. ज्यावेळी आपण एखाद्याला प्रबोधनकार म्हणून जेव्हा आपण त्या गादीवर बसतो तेव्हा आपल्याकडे सुद्धा काही संहिता असावी लागते. ती संहिता आज नाहीये असं रसिक म्हणताय. कलियुग आहे साहेब, हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये आज मी कोणाला नावं ठेवत नाही, पण मी ज्या पाहिलेल्या गोष्टी आहेत काही कोणाची नावं घेत नाही. आज तुम्ही सुदृढ दिसताय, मी असं तुम्हाला सुदृढ दिसतो, पण माझ्या शरीरामध्ये किती व्याधी आहेत हे तुम्ही नाही सांगू शकत. नाही, ते मला मान्य आहे. बरोबर. पण समाजाच्या व्याधी दूर करणारा, आम्हाला जो समाजाच्या व्याधी दूर करतो, जो डॉक्टर पेशंटच्या व्याधी दूर करतो, त्या डॉक्टरला सुद्धा डायबिटीस होतो. मला 100% मान्य आहे. त्याला आपण पण डॉक्टरच्या पुढची जी पोस्ट आहे ना ती तुम्हा बुवांची आहे. कारण डॉक्टरकडे जाताना 2 ते 4 लोक येतात आणि डॉक्टरकडे आपण स्वतः म्हणून जात नाही की मला मजा आली म्हणून डॉक्टरकडे गेलो. पण तुमच्या भजनाला मजा येते, तुमच्या भजनाला नामस्मरण करता येतं, तुमच्या भजनाला चांगलं संगीत ऐकता येतं म्हणून असंख्य लोक येतात. त्यामुळे डॉक्टरांबरोबर तुमची तुलना करणं आता चुकीचं आहे. कारण तुम्ही डॉक्टरपेक्षा पुढे आहात, कारण तुम्ही समाजाला घडवता, समाजाला दिशा देण्याचं काम प्रवर्तक म्हणून तुम्ही करता आणि त्यामुळे तुमच्याकडून आम्हाला ही अपेक्षा आहे किंवा तुम्हाला वैयक्तिक मी बोलत नाही, तुमच्या भुवा लोकांकडून ही अपेक्षा आहे की तुम्ही चांगला समाज घडवला. मी माझं वैयक्तिक सांगतो, मी बाकी कोणाचं काय बोलत नाही. आणि माझ्याकडनं तरी ही कला सादर करताना असं काही होत नाही. माझ्याकडनं तरी कला सादर करताना आणि लोक कोण आपल्याला नावं ठेवत नाही अजूनपर्यंत. नाही, आता जे असतात विरोधक असतात, विरोधक नावं ठेवणार, त्याला त्याला आपण बोलून सुद्धा काय फायदा नाही. एक लक्षात नेहमी ठेवा, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे 100% असतात आणि ते आपण गृहीत धरून या ठिकाणी आपण पुढे जाणार आहोत. अर्थात मी तुम्हाला विनंती करतो की एखादं आपण एक गाणं घ्यावं. एक गाणं घ्या. एक गाणं घ्या. आपल्या बरोबर बातचीत करतात गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं समीरजी कदम बुवा अत्यंत ख्यातनाम बुवा आहेत. सुंदर आवाज आणि अनेक चाहते ज्याने आपल्या या गायकीवर निर्माण केले. रोखोक बोलण्याचा कुठेतरी प्रयत्न होतोय आणि या माध्यमातून बुवा आपल्या समोर एक गाणं वाटतं. स्वामी समर्थ यांच्यावरतीच हे गाणं आहे जे युट्यूबच्या माध्यमातून फेमस होते आणि तेच गाण्याचा प्रयत्न करतोय. अधांतरी हे जीवन फुले नाही किनारा नाही ना, अधांतरी हे जीवन फुले नाही किनारा नाही ना. स्वामी समर्थ
शब्दानं तुमची स्तुती करावी असं वाटतंय, कारण प्रत्येक सादरीकरण एकतर मी लाजवाब करताय. फक्त तुमच्या समोर नतमस्तक व्हावं, इतकं सुंदर सादरीकरण आहे, ते ऐकतच राहावं, म्हणजे बोलूच नाही, म्हणजे समोरच्याची बोलती कशी बंद करावी हे तुमच्याकडून शिकावं, इतकं तुम्ही बहारदार प्रकारे सादरीकरण करताय. हे सादरीकरण करताना अनेक प्रश्न सुद्धा उद्भवत आहे की समीर कदम बुवांना लोक का मानतात, त्याचं प्रात्यक्षिक, त्याचं कारण हे जे तुम्ही काय करताय ते म्हणजे प्रत्येक शब्द, त्यातला भाव, त्यातला तरलपणा तुम्ही अलगदपणे पोचवण्याचा प्रयत्न करताय. खरं तर आपण जर बघितलं, मगाशी मी डबलबारी क्षेत्राबद्दल बोलत असताना, अलीकडच्या काळामध्ये डबलबारी क्षेत्रामध्ये तू मैमे अनेक वेळा होतात, लोक अगदी भांडणापर्यंत जातात, फक्त मारण्याची बाकी असतात, अशा सुद्धा तुमच्या भाषेमध्ये पेटणाऱ्या डबलबाऱ्या आम्ही बघितलेल्या आहेत. पण अलीकडे जशी राजकारण्यांची लॉबी असते, काही तशी तुमच्या भजनी बुवांची सुद्धा लॉबी झालेली दिसते. ह्याच्यावर डबलबारी करायची नाही, त्याच्यावर डबलबारी करायची नाही, हा आपल्या बरोबर असता कामा नये, तो आपल्या बरोबर असता कामा नये. हे कोणत्या भजन संहितेत मोडतं? कोणत्या भजन संहितेत मोडतं हे मी सांगू शकत नाही, पण आज मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की आज मी जे गातो ते भजन रसिकांना आवडतं, त्यामुळे भजन रसिक जी जोडी निवडतात इथं मी ऑलरेडी तयारच असतो, मग समोर माझ्या कोणी असू दे. इव्हन मी तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे रायगड भूषण कृष्णबुवा देशमुख यांच्याबरोबर मी डबलबारी करून आलेलो बुवा आहे. माझ्या अगोदर विनोद चव्हाण बुवा हे सुद्धा त्यांच्यावर त्यांनी बारी केली. असे आम्ही सिंधुदुर्गातले फक्त 2च बुवा हे त्यांच्यावर बारी केली. नाहीतर तिकडच्या पट्ट्या जर आपण गेलो तर ते आपल्या बुवांवर बारी करायला थोडेसे मागे पुढे करतात, पण तरी सुद्धा त्यांनी आम्हाला ऍक्सेप्ट केलं आणि त्यांच्यावर आमचे कार्यक्रम झाले आणि आम्ही कार्यक्रम ते सक्सेसफुली करून आलो. तिकडे बोलायची गरज नसते, गायन फक्त नुसतं गायन करायचं, बडबड फक्त आपल्या या पट्ट्यातच आहे. तिकडे फक्त मार्मिक बुवांना समोरचे एक शब्द बोलायचा नाही, अशी त्यांची हेच असते. आणि अशा पद्धतीत आम्ही तिथं बारी करून 4-5 हजार रुपये बक्षीस घेऊन पहिल्या बारीला मी येऊ शकतो. तो मला काय टेन्शनच नाही ना, माझ्यासमोर कोणी आणून बसव. आता तुम्ही म्हणताय लॉबी तयार झाली, तो ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. मी तर माझे कार्यक्रम सक्सेसफुल करू शकतो ना, वन साइड बसून सुद्धा. आणि हे तुम्हाला प्रचिती असेल, मी एका बाजूने सुद्धा माझी कार्यक्रम मी करू शकतो. त्यामुळे मला असं काय नाही की हा करत नाही तो करत नाही, असं काही विषय नाही. मला सगळे सारखे, माझ्याबरोबर कोणी बसू शकतं, फक्त ते आमचे गुरुबंधू असले नाही. थोडक्यात कला हे संवादाचं माध्यम झालं पाहिजे, कलेतून मनं जुळली पाहिजे, कलेतून विचार जुळले पाहिजे. आज भजन नावाची लोककला किंवा भजन नावाची जी कला म्हणतोय ती विवादाचं माध्यम होते, वादाचं माध्यम होते, त्यातून मनं जुळत नाहीयेत, मनं तुटतायत. याला जबाबदार कोण बुवा? त्याला महत्वाचा मुद्दा असा की एकीकरण पाहिजे. आता तुम्ही मुद्दा बोललात, मला जे वाटतं ते मी बोलतो, मी माझी लहान बुद्धी आहे. पण आज जर तुम्ही पाहिलं आपल्या कोकणामध्ये संयुक्त दशावतार, बरोबर ना, आज संयुक्त दशावतार फोपवत चालले का? कारण दशावतारी कलावंत यांच्यामध्ये एक, मग तो कोणत्याही कंपनीतला असू देत कलावंत, तो एकामेकाबरोबर साथ संगत करू शकतो. पण आज भजनामध्येच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की हा तो मला नको, तो मला नको, हे विषय म्हणजे एकी नाही. आज ही एकी निर्माण होणं गरजेचं आहे. ज्यावेळी एकी निर्माण होईल त्यावेळी आपल्या कोकणची भजन संस्कृती
आज अटके पार सात समुद्र पलीकडे झाले. आपण आशा ठेवण्यापेक्षा विलासभाऊ पाटील आज लंडन मध्ये जाऊन सादरीकरण करून आलेले. का? कारण त्यावेळी एकी होते. कदम बुवा, पंचायत बुवा, पाटील बुवा एकी होते. आता तो काय दिसत नाही. आता बदल झालाय. आज भजनी बुवा अनेक नवोदित भजनी बुवा झाले. आज व्हॉट्सअपचे ग्रुप पाहायला गेला जर तुम्ही, नवोदित भजनी बुवांचे ग्रुप वेगळे, आमच्या काळातले जे बुवा आहेत त्यांचे ग्रुप वेगळे, जुन्या बुवांचे ग्रुप वेगळे. याच्यावरूनच विचार करा ना. व्हॉट्सअप मोबाईलमुळे सुद्धा आज विसंगत निर्माण झालेली आहे. त्याला कारणीभूत कोण आहे? आम्ही नाही ना. म्हणून तुम्हाला मी बोलले की पुढचं जो चालणार तसं मागचं चालणार. आणि आम्ही लहान बैल समजून आम्ही हळूहळू मागून चालत असतो. त्यामुळे त्याच्यावरती काय बोलणार नाही. म्हणजे थोडक्यात शिवाजी कोण करणार असा प्रश्न आहे. ती म्हणतात ना मांजराच्या गळ्यात घंटी कोण मारणार, हा मुद्दा आहे. मग जर असं तुम्ही ठेवला तर हे घोकडे भिजतच राहणार आणि भजनाची त्याला पुढाकार घेणार कोण, हा पण मुद्दा आहे ना. तुम्ही जर म्हटलात की मी कोणाबरोबरही बारी करू शकतो, काही लोक सांगतात की किंवा काही लोक असतात की नाही की बाबा हा मला नको, म्हणजे हे जे काही आहे का नको याला कारण असेल ना. खरं तर मी रसिक मायबापांना विनंती करेन, मी आयोजकांना विनंती करेन की अशा प्रकारे एखाद्या मुलाला जर सांगितलं हा नको, तर जो नको म्हणतो त्याला तुम्ही बारी देऊ नका. आज आयोजक सुद्धा असे फोन येतात की बुवा आम्हाला तुमच्या समोर हेच पाहिजे. आयोजकांना ऍक्सेप्टेड असतं, पण समोरूनच सांगतात नाही, मग त्याच्याबरोबर नाही. मग आयोजक जर आम्हाला ऍक्सेप्ट करत असतील तर समोरच्यामुळे परिणाम होतोय, त्याला आम्ही दोषी नाही ठरवू शकत. मी पुन्हा सगळ्या मुलांना आवाहन करेन, फक्त तुमचा जो एक नियम आहे गुरुबंधू चालता कामा नये, तो वगळता आपल्यातले जे काही समज गैरसमज वादविवाद आहे ते बाजूला ठेवून जर आपण एकत्र आलो आणि एक मनोरंजनाची काशीराम परबुवांनी एक अभंग गायलेला आहे, तुकाराम महाराजांचा तो अभंग आहे, तुम्हाला म्हणून दाखवतो. नक्की आवडेल. काशीराम परबुवांनी गायलेला, मी सुद्धा त्यानंतर कॅसेटमध्ये हा गायलेला आहे. त्याचा अर्थ सांगायची गरज नाही, त्या अभंगावरूनच समजतं. कारण तुकाराम महाराजांचे असे बरेच अभंग आहेत
बरोबर की नाही? बरोबर. खूप छान. व यानंतर मला तुमच्या वादकांकडे जायचंय, त्यांच्याबद्दल एक प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे. तुम्ही जेव्हा 20-20 डबलबारी करता तेव्हा तुमचा गजर 1 तास 2 तास 1.5 तास काय जे तुम्हाला जेवढा मन भरेल तेवढा तो चालूच असतो. पण पारंपरिक डबलबारीमध्ये असं एक पद्धत अलिखित नियम होता की तुम्ही मगाशी सुरुवातीला तुम्ही इंट्रोडक्शन करताना सांगितलं पहिला बुवा, त्यानंतर उपकॅप्टन जो असतो तो पखवाजवादक असतो आणि तो खऱ्या अर्थाने तुम्हाला त्या भजनामध्ये रंग भरत असतो. आता ते तुमचं सादरीकरण सुंदर होत आहे, तुम्ही आहातच 99% नो डाऊट, पण तितकाच त्यांचा सुद्धा वाटा आहे, तितकाच ज्या झांज वाजवत आहेत किंवा टाळ उत्तम वाजवत आहेत त्यांचा सुद्धा वाटा आहे. पण 20-20 डबलबारीच्या माध्यमातून पखवाज वादकांवर किंवा ते जे तबला वादक असतात, ढोलकी वादक असतात, त्यांच्यावर नेहमी अन्याय होतो. त्यांना स्वतःच सोलो करता येत नाही. तुम्ही याच्याकडे कसं बघता? तुम्ही म्हणताय पारंपरिक बारी. आता प्रथमतः पारंपरिक बारी म्हटल्यानंतर पहिला जो बो असतो त्याला 1.25 तास किंवा 1.5 तास असतो. त्या 1.5 तासामध्ये जो गजर असतो तो आम्ही जास्तीत जास्त पाऊण तास गजर करतो. मधला गजर आहे, मधला पाऊण तास. त्याच्यामध्ये त्यांना सोलो वादन 5 मिनिटं देतो, कारण पहिल्यापासूनच सुरुवातीपासूनच वादन चालू असतं. म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा आम्ही म्युझिक चालू करतो तेव्हापासून त्यांचं जे वादन चालू असतं, तुम्ही म्हणताय सोलो वादन, त्याच्यात त्यांचे जे व्हेरिएशन असतं ते दाखवतात. त्याच्यानंतर तुम्ही म्हणता कोरस वाल्यांचे, त्यांचं ते टाळ्यांचं वादन असतं ते सुद्धा सुरुवातीपासून असतं. त्यानंतर भजनामध्ये मग त्यांना ते भजनामध्ये काय सवारी वाजवायची असेल ते चालूच असतं. त्याच्या अगोदर मुखडा वगैरे त्यांचा असतो. त्याच्यानंतर गजरानंतर टाळांचा जो गजर असतो त्याच्यामध्ये 5-10 मिनिटं म्हणजे जसं समोरच्या बुवाचं लुक बघून, म्हणजे त्याचं डोक्यात काय चालू आहे की एवढा वेळ घेतला तेवढा वेळ घेतला, ते तसं बघून आम्ही यांना सांगतो बाबा लवकर जरा आठव. त्यांना वादनाला चान्स मिळतो आणि जर वेळ असेल तर त्यांना सांगतो तू वाजव. नाही, कारण माझ्या अभ्यासानुसार, कारण मुळात तुम्हाला सांगतो आता पखवाज वादक मी त्यांना दुय्यम स्थान असं दिलं नाही, पण प्रथम भजनी बुवा नंतर पखवाज वादक, बरोबर. पण त्यांचं सोलो वादन हे भजनामध्ये शक्यतो पहिलं व्हायचं. ते 4-5 तबले लावून ते वाजवायचे, ते सोलो वादन होतं. आता तो ट्रेंड बदललाय, कारण आता भजनी बुवाच एवढी गाणी म्हणतात की त्या गाण्यांमध्ये त्यांना वाजवायला व्हेरिएशन मिळतं. त्याच्यामुळे सोलो वादन वेगळं करणं गरजेचं नाही. आणि राहिल्या विषय सोलो वादन, त्यांचे जे क्लासेस वगैरे असतात तिथे ते मुलांना सोलो वादन शिकून त्यांच्या तिथे सोलो वादन करतात. त्याच्यामुळे सोलो वादन हा पॅटर्नच त्यांचा मुळात वेगळा आहे असं मला वाटतं. भजनामध्ये ते करतात पण ते जेवढ्याच तेवढं, कारण आम्ही काही त्यांना जास्त मोबाईलला देत नाही. जर आम्ही त्यांना जास्त मोबाईलला दिला तर ते वेळ घेऊ शकतात आणि देऊ शकतो आम्ही त्यांना. म्हणजे मला असं वाटतं की वादकांची अशी इच्छाही नसेल की तुम्ही त्यांना जास्त मोबाईलला द्या, पण त्यांची इच्छा हे असू शकते की त्यांच्यामध्ये ते परण नावाचं काहीतरी हे असतं, कडवं असतं, ते सादरीकरण. तुम्ही जेवढी मेहनत करता, तुम्ही जेवढी तपस्या करता तेवढीच तपस्या पखवाज वादकांना असते, तेवढीच तपस्या तबला वादकांना असते. मग तुम्ही जर त्यांना म्हणताय की ते माझ्या बरोबरचे आहेत, मग माझा असा तुम्हाला प्रश्न आहे, तुमच्यातले बरेच बुवा आहेत ते स्वतःच 1-2 तास घेतात, मग तुम्ही त्यांना तुमच्यातली 10 मिनिटं का नाही घेत? मुळात आधी तुम्ही बोलत परण, त्यांचं जे परण वादन असतं, मुळात आधी भजनी भुवनप्रमाणे पखवाज वादकांच्या सुद्धा डोक्यात आलेलं आहे की लोकांना काय पाहिजे. हा त्यांचा, तुम्ही त्याला समोर विचारू शकता, तू माझ्या समोर आहे, त्याला विचारू शकता लोकांच्या मनात काय आहे. नाहीतर ते कधी आम्ही बोललो ना वाजव रे, काहीतरी वाजव, कोण नाही कशाला वाजव, असं सुद्धा प्रश्न असतो. म्हणजे काय, जर रसिकांना ऍक्सेप्टेड नसेल तर वाजवून सुद्धा फायदा नाही ना. त्यांची उगाच कला कुठेतरी राखून फायदा नाही. जिथे रिस्पॉन्स असेल तिथं आम्ही त्यांना नक्कीच चान्स देतो आणि तिथं वाजवायला, म्हणजे बघून ती म्हणतात ना बघून आणण्याची, तसाच विषय आहे. आता आम्ही सुद्धा जर भजन रसिक बक्षीस आम्हाला आणून देत असेल तर आम्ही तो गजर वाढवतो. अशी भजनी बुवांची परंपरा झालेली आहे सध्याची. सध्या सगळ्याच परंपरा तुमच्याकडून घेतलेल्या आहेत. तुम्हाला आमच्याकडून नाही म्हणणार, मी माझ्याकडून तर म्हणणारच नाही. बुवा म्हणतो तुम्ही तुमच्यावर येऊ नका. मी माझ्याकडून तर म्हणणार तर तुम्ही पहिल्यापासून या मागे, मग पुढे त्याच्यानंतरचे जे बुवा येतील ते जर बोलतील की आम्ही यांच्यापासून घेतलं तर ठीक आहे, ते आम्ही मान्य करू. मी मुद्दाम पखवाज वादकांना, खरं तर मुलाखतीचा सगळा म्हणजे जो काही ज्याला एटिकेट्स म्हणतात म्हणजे मॅनर्स आहे तो तोडून मी रसिकांची माफी मागून मुद्दाम पखवाज वादकाकडे जातो. त्यांना विचारून तुम्ही गरजेचं आहे, कारण आज मी भजनी जरी बुवा असलो तरी पखवाज तो मला साथ करतो. मी गायल्याशिवाय तो वाजवू शकत नाही, तो वाजवल्याशिवाय मी गाऊ शकत नाही. नक्कीच. त्याच्यानंतर त्याला जो ताळ पाहिजे
रिदम पाहिजे, तो त्याने वाजवल्याशिवाय मी गाऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे एक संघ झाल्याशिवाय, आज तुम्ही मगाशी बोलात अंगावर शहारे येतात, ते कशामुळे आले, या तिन्हीचा संगम झाल्यामुळे. नक्कीच बुवा तुमचं प्रेझेंटेशन खूप छान होतं. तुमची गायकी तर म्हणजे त्याला आपण शब्द नाहीये, त्यामुळे मी काय त्याच्याबद्दल जास्त नाही बोलणार. सॅल्यूट मारणार किंवा नमस्कार करतो. तुमच्या वादनाला सुद्धा माझा नमस्कारच आहे. मी पकवाज वादक मी तुमच्याकडे येतोय. बुवाने जे काय मगाशी स्पष्टीकरण दिलं ते तुम्हाला पटतंय का? पटतंय म्हणजे बरोबरच आहे ते, पण त्याच्यामध्ये कसं पब्लिकची रिस्पॉन्स असेल, पब्लिकने बक्षीस दिलं, पब्लिकला आवडत असेल, आयोजकांना हवं असेल तर. नाही तर आयोजकांचं पण म्हणणं असतं कधी कधी की पुढच्या बोला पण चान्स भेटायला पाहिजे. कारण पहिलाच एक दीड तास झालेला असतो गजरायला, कधी कधी 2 तास होतात. त्यामुळे पब्लिकला पण कंटाळा नाही, त्यामुळे पब्लिक पण बोलत असतं खालना की आता ह्या बुवांसारखे जर सुज्ञ बुवा असतील, त्याने मगाशी सुरुवातीला तुम्हाला बरोबरच घेऊन चालण्याचा प्रयत्न केला. मी आता कॅप्टन उपकॅप्टन केलं, पण त्याने सुरुवातीपासून तुम्हाला बरोबर जायचा प्रयत्न केला. जर माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर म्हणजे आमच्या कदम बुवांसारखे जर बुवा असतील आणि तुम्हाला जर आपल्या बरोबर ते समजत असतील, तर त्यांनी त्यांच्या गजरातला 10 मिनिटं जर तुम्हाला दिलं, तर त्यांना सुद्धा एखादं आपलं काय वेगळं सादरीकरण, वेगळं व्हरिएशन किंवा मी सुद्धा काहीतरी वेगळं आहे हे मिळू शकतं. म्हणजे आपण एकटंच खाण्यापेक्षा वाटून खाण्यात मजा असते ना. आज मुळात एक असा विषय झालेला आहे की समीर कदम आणि ओंकार दुखंडे एक कॉम्बिनेशन झालं, त्यामुळे मी गाणं गायलं की तो वाजवतो आणि ते एक्सेप्टेड असतो, म्हणजे कनेक्टेड असतं. त्याच्यामुळे लोकांना अजून काय वेगळं ऐकण्याची इच्छाच नसते. हे तुम्ही तुमच्याबद्दल सांगितलं, मी मुळात माझ्याबद्दल काय सांगितलं हे तुम्हाला सांगतो, कारण हे रसिकांचं मत आहे. मी स्वतः सांगतो, म्हणजे आता मी इथं इंटरव्ह्यूला म्हणून सांगतो, पण हे रसिकांचं मत आहे. तुमच्यावर तू असला तुमचं गाणं आणि होतं, त्याच्यामुळे त्याला वेगळं वाजून दाखवण्याची गरजच नाही. कारण मी कोणतंही गाणं गायलं, हिंदी असू दे, मराठी असू दे, कोणतंही, की तो आपला रिदम पकडतो. मग त्याचं व्हेरिएशन काय आहे, तो काय वाजू शकतो हे लोकांना समजतं. त्याच्यात आणि सोलो वादन करण्याची त्याला गरज पडते. हे तुम्ही तुमच्याबद्दल सांगितलं, ठीक आहे, आपण तुरत हे पकडून जाऊया. पण सगळे तुमच्यासारखे सुज्ञ बुवा नसतात ना. काही बुवांचं असं, मी माझा इंटरव्ह्यू माझा आहे, माझ्याबद्दल बोला, बाकीच्या बुवांशी मला काही बोलायचं नाही. ठीक आहे. म्हणजे बुवा खरंच काही गोष्टी परखडपणे बोलण्याचा सुद्धा प्रॉब्लेम येतो. मी तुमच्या भावना समजू शकतो, पण नक्की सांगतो की कुठेतरी पकवाज वादकांवर अन्याय होतो, अन्याय झालेला आहे आणि हे बुवा लोक करतायत अन्याय. आणि त्यांच्या सुद्धा कुठच्या तरी पुसटच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येतात की आम्ही जातो, रात्रभर बुवांबरोबर असतो, पण त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला फारसं म्हणजे आपण मानधनाच्या गोष्टी नको करूया. पण जो काही आम्हाला पिरियड दिला पाहिजे होता बुवानी 5-10 मिनिटं, त्याला तासभर नको, 5-10 मिनिटं जरी दिली असती तरी मी काहीतरी माझं सादरीकरण करत असतात. माफ करा, मी माझ्या बाबतीत सांगतो, माझ्याकडे जेवढे पखवाज वादक आले, हेमंत तोटे असू देत, ओंकार दुखंडे असू देत, विराज बावकर असू देत, मी प्रत्येकाला वेळ देण्याचं माझं काम केलेलं आहे. आणि त्यांना कोणालाही तुम्ही जाऊन विचारलात की समीर कदम भजनी बुवा या नात्याने तुम्हाला भजनामध्ये कसं काय हे करतो, तर ते तुम्हाला त्यांचं मत माझ्याबद्दल सांगते. म्हणजे भजनात मी कधी माझ्या मंडळीला जरी जाऊन विचारलात की समीर कदम बुवा ऍज इट इज कसं आहे, तर ते तुम्हाला सांगतील की समीर कदम बुवांसारखं बुवा कोकणात पण भेटणार नाही. हे वाक्य त्यांच्या तोंडून तुम्हाला ऐकले, हे मी आता सांगतोय, पण हे अगोदर बऱ्याच जणांनी ऐकलेलं आहे. नक्कीच बुवा, म्हणजे तुमच्याबरोबर बोलताना किंवा तुमच्याबरोबर आता बातचीत करताना ह्या गोष्टी सातत्याने तुम्ही म्हणजे तुमचं जे प्रेम आहे सहकलाकारांबरोबर, कारण तुम्ही एकटे जर आला असता तर पेट्रोल वाचू शकला असता, पण तुम्ही येताना तुमची टीमच घेऊन आला आणि ते सुद्धा पोखरणून जी मंडळी तुमची होती त्यांना सगळ्यांना येताना घेऊन आलं. त्यामुळे तुमचं प्रेम आम्ही समजू शकतो. पण हा केवळ तुमच्या पकवाज वादकाचा प्रश्न नाही किंवा तो तुमचा प्रश्न नाहीये, हा माझ्या भजन संस्कृतीचा प्रश्न आहे. तो सगळ्या बुवांना कळला पाहिजे. तुम्ही फक्त प्रतिनिधी म्हणून इथे आलात म्हणून मी तुम्हाला तो प्रश्न विचारला. वैयक्तिक स्तरावर तुम्हाला तो प्रश्न विचारण्याचा मला कोणताही नैतिक अधिकार नाही. हे झाल्यानंतर मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही जिओ सारख्या नेटवर्कमध्ये तुमची जी टोन वाजते, अनेक लोकांच्या मोबाईलमध्ये ती कॉलर ट्यून म्हणून सुद्धा आपल्याला बघायला मिळते. आम्हाला त्या ट्यून बद्दल ऐकायला आवडेल की एवढं यश कसं काय मिळवलं. ऍक्च्युली मला सुद्धा माहिती नाही, माझी सीडी मध्ये ते रेकॉर्डिंग ग्रुप पाहतात ते झालं. आम्हाला ऐकायचंय. खरं तर सगळे मॅनर्स आपण पुढे गेलेलो आहोत तरी पण ऐकायचं आहे.
इतकं सुंदर. मग हे तिथपर्यंत कसं काय गेलं, ही ताकद कशी होती? ते मला सुद्धा माहिती नाही, कारण मला मोबाईलचं एवढं काही नॉलेज नाही. फक्त फोन आलेले उचलायचे, व्हॉट्सअप फक्त मेसेज बघायचे, मी कोणाला रिप्लाय सुद्धा देत नाही, कारण नंबर एवढे आहेत मोबाईलमध्ये की कधीतरी कोणाला वाटलं चला चला मेसेज करा तरच करतो. पण मोबाईल मधलं मला जास्त समजत नाही. आणि माझी जी रिंगटोन, आमचे पखोज होते प्रमोद धुरीबुवा, त्यांचे मुलगे आहेत प्रणव धुरी, त्यांच्या मोबाईलला ती रिंगटोन होती. मी एकदा त्यांना फोन लावला, त्यांना बोललो ही रिंगटोन तुझ्या मोबाईलला कशी काय? तू बोलतो अरे ती जिओला रिंगटोन आहे. म्हटलं जिओला रिंगटोन कशी काय? तू म्हणतो जिओला टाकलेली आहे ती रिंगटोन मी घेतली. मग मी त्यांच्याकडनं मी ती रिंगटोन घेतली. त्यांच्याकडनं घेतल्यानंतर माझी ऐकून बऱ्याच जणांनी माझ्याकडनं घेतली आणि ती रिंगटोन आता अवेअर चालू आहे. त्याचे कोण कोण इंस्टाग्रामवर रील्स पण करून टाकतात. खूप छान छान म्हणजे तिची जी व्हरायटी आहे ना तुम्ही छान बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा ते खूप सुंदर ऐकतं. आज गुरुपौर्णिमा आहे, आपण गुरुपर्यंत आता येणार आहोत. खरं तर भजन संस्कृतीमध्ये गुरुला अनन्य महत्व असतं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी गुरुला खूप महत्व असतं. आज मात्र भजन संस्कृतीमध्ये गुरूंचं महत्व कमी झालेलं आहे. गुरु आणि शिष्य हे एकमेकांच्या विरोधात काही वेळा उभे आलेले दिसतात. गुरु जे सांगतो ते शिष्यांना पटत नाही, शिष्यांना हवं ते गुरु देत नाही. तुम्ही ह्या प्रश्नाकडे कसं बघता? सध्याचा जो पहिला जो विषय होता गुरु आणि शिष्य, ते गुरु जे सांगतील ते शिष्य ऐकायचे. पण आता काय झालंय, बार्गेनिंग झालेलं आहे. शिष्य शिष्यांचं एक मत असतं, गुरुचं आणि गुरूंचं आणि काही शिष्यांचं एक मत असतं. त्यामुळे काय होतं, काही शिष्य असे असतात की त्यांना त्यांचं जे पाहिजे असतं ते गुरूंकडून करून घ्यायचं. गुरु सुद्धा आताचे शेवटी ते माणूसच असल्यामुळे ते आपल्या शिष्यांचं ऐकतात आणि मग तिथून तो कलाटणीचा विषय होतो. मग काही शिष्यांकडे दुर्लक्ष होतं, बरोबर ना. त्यामुळे हा परिणाम होत असेल. पण पहिला काय वेगळा होता, गुरु सांगायचा तेच शिष्य करायचं, शिष्य त्याच्या पलीकडे जायचा नाही. पण आताचा काळच बदललेला आहे, कलियुग आहे. त्या कलियुगात आपण कोणाला नावं ठेवू शकत नाही किंवा आपण सुद्धा त्यामधून सुटलेलो नाही, बरोबर की नाही. उद्या तुम्ही गुरु म्हणून असणार आहात. मला बरेच जण गुरु मानतात. इव्हन माझी गाणी अशी ऐकून म्हणतात आणि मला गुरुपौर्णिमेला मेसेज करतात, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. मी त्यांना पाहिलेलं सुद्धा नसतं, पण ते मला मेसेज करतात आणि माझी गाणी ऐकलेली जी असतात ती वाजवतात, भजनात म्हणतात आणि गुरु म्हणून नाव लावतात. मला सुद्धा माहित नाही, काही जण असे सुद्धा ज्यांनी डबल बारे केले मला न सांगता, पण तिथे माझं नाव लावलं. त्यांना मी रोखू शकत नाही, बरोबर ना. कारण ते माझ्याकडे शिकलेलं, पण त्यांना कार्यक्रम करायचा आहे. आताचं जगच बदललेलं आहे, फास्ट. तुमच्या नावात ताकद आहे. नावात ताकद आहे, पण आजचा जमाना बदललेला आहे. असं म्हणतात की असं काम करा नाव झालं पाहिजे, नाहीतर असं नाव करा की त्या नावाने काम झालं पाहिजे. काशीराम परमहंसांनी एकच सांगितलेलं होतं, शिष्य घडवा, पण असा घडवा, एकच घडवा, तो तुमचं नाव जगामध्ये कर, असं काशीराम परमहंसांनी सांगितलेलं होतं. आणि तेच करतोय आम्ही. शिष्य येतात, बरेच जण गाणी म्हणतात, शिकतात, थोडे दिवस येतात, शेती आली की मग परत घरी जातात, मग वेळ नाही म्हणून सांगतात, येत नाहीत. म्हणजे येतात ते आपले असं समजून शिकवतात. त्यातनं जो कोण टिकेल तो आपला शिष्य असं मानून चालायचं. पण अलीकडे गुरु आणि शिष्य याचं जे ऋणानुबंध आहे, याचं जे स्नेहबंध आहे, ते भजन संस्कृतीमध्ये खूप कमी झालेलं आहे, ते कुठेतरी खालावलेलं आहे. याची खंत. पण या सगळ्या समस्या जर सुटायच्या असतील तर मी एक गाणं गातोय, हे तुमच्यासाठी कार्यक्रमासाठी सुद्धा शेवटचंच गाणं. तर त्या जर सगळ्या समस्या जर सुटत असतील तर त्या कोणत्या कारणामुळे सुटणार आहेत, ते श्री स्वामी समर्थांच्या नामामुळे सुटणार आहेत. आणि तेच गाणं मी तुमच्यासमोर सादर करतो. नक्की. अनंत चिंता छाती अन संकट येती जाती, अनंत चिंता छाती अन संकट येती जाती, येईल देवा तुला मानवा स्वामींची
या सगळ्याला एकच उपाय आहे, तो म्हणजे स्वामी समर्थ असा समारोप करून तुम्ही या ठिकाणी या मैफिलीची या आपण ज्या मुलाखतीची आहे ती समाप्ती केलेली आहे. खरं तर रोखठोक बोलत असताना काही मुद्दे गरजेचे असतात, ते समाजासमोर आणणं गरजेचं असतं. आणि हे मांडत असताना तुमचं जे विश्व आहे, तुम्ही लहानपासून कसे भजन क्षेत्रात हे लोकांना कळलं. अनेक लोकांची इच्छा होती की समीर कदम बुवांना आम्हाला ऐकायचं आहे. आज या गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून तुम्हाला ऐकता आलं. मी पुन्हा एकदा तुमच्या सहकलावंतांचं सुद्धा मनपूर्वक ऋण व्यक्त केले. त्यांनी खरं तर या गुरुपौर्णिमेच्या औचित्यावर या प्रहारच्या सुंदर अशा मैफिलीमध्ये स्वतःहून पुढाकार घेतला, ते सहभागी झाले. सहभागी होत असताना तुम्हाला सुद्धा त्यांनी खूप छान साथसंगत केली. मी पुनश्च एकदा आपलं ऋण व्यक्त करतो. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तुमची संगीत मैफिल, तुमची गायन, त्यामध्ये समृद्धता यावी. समीर कदमबुवा हे फक्त सिंधुदुर्ग महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता ते जगविख्यात नाव व्हावं. भजन क्षेत्रातून तुम्हाला सातत्याने वेगवेगळ्या संध्या याव्यात. जे काही अनेक बुवांमध्ये जे वादविदंगाचे प्रश्न आहेत ते त्या समर्थ कृपेनं सुटावं ही आशा, ही प्रार्थना बाळगतो. आपल्याला पुनश्च एकदा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. तुमच्या गुरुच्या चरणावर नतमस्तक होतो, तुमच्याही गुरु म्हणून चरणावर नतमस्तक होतो. आणि मी इथे मायबाप रसिकांचा निरोप घेतो. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.